संघ खेळताना बघायला मिळतोय तो, आणि एका साईडला सहकार आमचे आदरणीय संदीप भरत भाऊ आणि भावेश पटेल ह्याचा संघ बघायला मिळतोय. दोन्ही साईडला मातबर क्रिकेट, एका साईडला ज्याने क्रिकेट पण घडवणारा अशी इलियाजी पठाण वय वर्ष 56 असताना काय जबरदस्त केला. मात्र बेस्ट फिल्डरचा जो विचार केला तर त्यांच्या स्टम्पिंग त्याच्या कॅचेस त्याचा विचार देखील करण्यासारखं भाग पाडू शकतो एवढं भाग त्यांनी केलाय. आणि एकाच साईडला ISPL मध्ये सिलेक्शन झालं पण पाय इंजॉर्ड झालं, रणजी स्क्वॉडला इंजॉर्ड झालं, पाय इंजॉर्ड झाला. तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो राकेश प्रभू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथं सुरुवात होते. गोलंदाज बघायला मिळते तो म्हणजे अनिल बाणे. चिन्मय स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला राकेश प्रभू आहे. अनिल बाणे गोलंदाजी करतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या अगोदर SRG उर्वी 11 संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. बलाढ्य अशाच आपण बघितला मॅच ते म्हणजे HUR संघाला पराभूत केलाय. HUR संघाची हाराकिरी म्हणावं लागेल, खूप गोलंदाजी केली. पहिला चेंडू आल्या आल्या दिलाय, सरळ निघून जातो. डीप लॉंगच्या डोक्यावरनं 4 धावा, खडखडीत चौका. समोर चेंडू टाकला तो ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूचा पूर्ण सुंदर ड्राईव्ह बघायला मिळाला. हंट राजाला म्हणतात. डीप लॉंगच्या डोक्यावरनं 4 धावा, आपलं खातं खोललं गेलं आणि 4 धावांनी सुरुवात केलाय. संकटाची दुपटाना मरणाचा निरोप येताना असे संकेत बघायला मिळतात. प्रत्येकाच्या नशिबात होतो. माझ्या आयुष्यात आता कंटिन्यू 6 महिने 3 आले होते बाबांच्या तब्येतीच्या बाबतीत. इथे चेंडू शिफ्ट केलाय, चेंडू फसलाय. मिडॉलचा खेळाडू पोहोचेल का? मिडॉलवर चेंडू गेला पण मिड विकेट खूप लूप होती. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 5. मॅन इन फॉर्म राकेश प्रभू तुम्हाला बघायला मिळतो. काय स्पर्धा गेलाय हो. 2 गोलंदाज त्यांच्याकडे खूप मोठे आहेत. एका साईडला विचार केला तुम्ही निरंजन घरत वर्ल्ड क्लासिक बॉलर, आणि एका साईडला मोठा खेळाडू राकेश प्रभू साहेब बघा त्याच्या पाठीमागे क्रिकेटचा पितामह ही जी पदवी दिली गेली या पालघर तालुक्यातून तो इलियास भाई पठाण तुम्हाला बघायला मिळतोय. या वयात देखील करणारे स्टम्पिंग यष्टीचित करण्याची क्षमता, डोळ्याची नजर, पाळणं फिट तोच पाय उचलला की यष्टीचित करणार, पाठीमागे जाऊन झेल देखील घेण्याचं काम केलंय. असं अभूतपूर्व कार्य करताना आपण बघत आहात. क्षेत्रक्षामध्ये थोडंसं बदल होते. डीप मिड विकेट तुम्हाला बघायला मिळते आणि एका साईडला ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 2च मिनिटातील पॉवर मध्ये आपण खेळाडू बाहेर होतात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने टटवला आहे. हलक्या बॅटने चेंडूला फक्त दिशा दिली गेली डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी 4 धावा बघायला मिळतात आणि या 4 धावांची धावसंख्या उकारताना जर पाहिला तर धावसंख्या होती ती 9 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आयोजित नियोजन केलं गेलं. गावाची मर्यादा वाढवली आणि त्याचं मर्यादा वाढवल्यामुळे हा स्पर्धेचा दर्जा आहे ना वरच्या लेवलला बघायला मिळाला. आतापर्यंत किती लोकांनी वॉचिंग केलंय? 18,000 लोक आज मॅच बघतात. जसे काय फुगे उडवायचे ना तशा पद्धतीने लहान मुलांनी उडवलेत. तशा पद्धती चेंडूला गुब्बारे रंगीबेरंगी फटाके जसे फोडायचे आतषबाजी का तशा पद्धती षटकार बघायला मिळेल. नो फुटत आणि पहिल्याच षटकार बाकी समाचार घेत असं धावसंख्या होती ती 15 धावा. बघा उलट चेंडू होता. पूर्ण ताकदीची चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर निघून जातोय. 6 धावा खटखटीत षटकार. आणि सचिनजी बघा कालच्या दिवसात 12,500 लोकांनी बघितलं. आजच्या दिवसात 18,000 लोक वाचिंग केलं. म्हणजे आपला दर्जा किती वरती गेला. जो आपण ब्रँड केला, गावं वाढवली, त्याच्यामुळे खेळाची दर्जा उंचवला गेला. खेळाच्या स्पर्धात्मक क्रिकेट बघायला मिळालं आणि लोक जेव्हा मॅच बघतात ना तेव्हा युट्यूबवर हटत नाही. मग तुम्हाला व्ह्युअर्स बघायला मिळतात. मग अशा पद्धतीने ही स्पर्धा रंगली जाते. म्हणजे एकामुळे अनेक काही गोष्टी घडताना बघायला मिळतात. सुंदर क्रिकेटचं आयोजन. न भूतो न भविष्य तो होणाऱ्या स्पर्धेमध्ये जेवढं नामांकन करावं भविष्यात प्रीमियर लीगचं तेवढं कौतुक अल्पावधीच फक्त गतवर्षी केलं आणि यावर्षी प्रगती. पण प्रगतीच्या मागे पाठीमागे मोठा दाता उभा झाला लागतोय आणि ते दाता म्हणजे आदरणीय सचिन लोखंडे साहेब RPI पालघर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणजे कार्यरत असतात आणि अनेक सामाजिक संस्था देखील ते चालवतात. येणाऱ्या काळामध्ये 1 मे ला आपण खूप मोठा कार्यक्रम आयोजित करतोय. तुम्ही सर्व एकत्र तुम्हाला आता सांगतो की आपण देखील आमच्याशी एकत्र व्हायचंय. तिथे पक्ष वगैरे काही नाही. फक्त मी मराठी आणि माझा महाराष्ट्र आपण हे करायचंय. शाहू फुलेंचं आंबेडकरांचं प्रदेश आपण महाराष्ट्र म्हणतो. फक्त राजकारण करायचं, व्यासपीठावरचं भाषण ठोकायची, मतं मागायची आणि जय महाराष्ट्र म्हणायचं ते होत नाहीये. माझ्या राजाच्या प्रजेला खऱ्या अर्थात सलाम करायचं असेल ना तर मर्द मराठी मातीचा झाशीच्या राणीचा सुपुत्राचा माझ्या आंबेडकरांचा शिवरायाचा महाराष्ट्र असेल ना तर तुम्हाला 1 मेला संपत असेल माझ्या महाराष्ट्राची. तुम्ही सर्व लोक त्या भागात येतील. थोड्या दिवसात ती स्पर्धा डिक्लेअर होईल. काय आहे ती? क्रिकेट नाही अगोदर सांगतो. सचिनजी बरोबर आहे ना वेगळं असणार आहे. जाऊया. तिथे बाकी धावसंख्या होती ती 16 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना ओपनिंग फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. चिन्मय पुन्हा स्ट्राईकवर आहे. ओ लेग ब्रेक चेंडू झाला पडल्यानंतर बाहेर निघाला परंतु खराब यष्टी रक्षण बघायला मिळते इथे. प्रशांत महाले अबाव 40चा खेळाडू आहे. सोपा चेंडू आला हातावर आदळला, थोडंसं कन्फ्युजन झालं, चेंडू निघून गेला आणि 2 धावा बहाल होतात. या 2 धावांची धावसंख्या होती ती
18 चांगली सुरुवात केलाय सहकार टीमने. हा खैरा पडकचा खेळाडू अबाव 40 मध्ये खूप चांगला खेळ करतोय. बघूया 18 धावा झाला कशा पण मनसुबे आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. या ट्रॉफ्या ज्या आहेत ना संपूर्ण ट्रॉफ्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला आदरणीय संदीप गर साहेब यांनी सर्व ह्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्यामध्ये दिल्या गेल्यात. सचिनजी लोखंडे साहेब आरपीआय अध्यक्ष पालघर ठाणे जिल्हा यांनी प्रथम पारितोषिक दिलं. मुकेशजी पाटील सदग्रुपचे अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य पालघर यांच्याकडे देखील खूप साऱ्या प्रसूची संख्येने मदत केलाय. युवा सेनेचे प्रतीक पाटील यांचं देखील कौतुक. मनसेचे विशाल जाधव, खऱ्यापाडक सरपंच आदरणीय विशालजी विवेकजी वडे, खऱ्यापाडक उपसरपंच हितेशजी संख्ये, आप्पा मराठे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस त्यांचं देखील हितेश, नंतर आशिष पाटील यांनी देखील खूप मोठे सहकार्य केलंय. आमचे सामाजिक कार्यकर्ते कलावडचे प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. उबाडाचे मनोज संख्ये म्हणजे वाव बोईसर शहर प्रमुख, नंतर महिला जिल्हा प्रमुख पालघर शिवसेना आदरणीय लक्ष्मीजय चांदणे मॅडम यांचं देखील मोठं सहकार्य. नानासाहेब साठे, उमेश तुपकर, गौरव संख्ये आणि डीजी आम्हाला उपलब्ध करून दिले. गौरवचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. महेश नागणे म्हणजे शिवप्रतिष्ठानचा संपूर्ण परिवार यांनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं कार्य केलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. प्रवीण महाजन यांनी बैठक व्यवस्था दिली त्यांचे मनापासून आभार. इथे बाकी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि गडी बाद पहिला गडी तबूत परतलाय. उत्कृष्ट झेल घेतला आणि झेल घेतला तो रोहन नावाचा खेळाडू बघायला मला. मॅन फ्रॉम पास्तोळचा हा खेळाडू तुम्हाला बघायला रोहन. अशा पद्धतीने पास्तोळच्या खेळाडू देखील छाप सोडलाय. खेळू की नाही खेळू दुधा मनस्थित पडले आणि दुधा मनस्थित पडल्यानंतर ना तिकडे तसं झालं की बाद झालंय. एखादी प्रियसी आपल्याला आवडते सांगू की नको सांगू मग आपला मित्रच ते करून जातोय आणि मग बिचारा बघत राहतो. त्याच्या पद्धतीचं हे मनामध्ये काम तुम्हाला बघायला मिळालं. महेश नागड्याची आयुष्यात कधी हसले नसतील ना तुम्ही 5 दिवसात हसले. आयुष्यात आमच्या देखील घडल्या त्या घडामोडी आहेत. कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांना की अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. काय प्रेक्षक बघायला मिळतात. 18,000 लोकांनी आज ही स्पर्धा बघताना बघायला मिळालं. हरिकेश हाडलाक एक उगवता खेळाडू आम्हाला हरिकेश बघायला मिळाला. भावेश हाडलाक बॅटिंग ऑर्डर कुस्ती जी झाली ती कधीच करायची नसते. पण ज्या पद्धतीने कौतुक करायला पाहिजे ना एसआयजी उर्विलचं काय गोलंदाजी हाताळली. अफाट अफाट जेवढं क्षेत्रक्षण बघायला मिळालं जेवढं कौतुक करावं उर्विलचं. जाऊया मैदानाच्या आत मैदानाला घाई करा जेणेकरून कमीत कमी 4-4 षटकाचा सामना तरी व्हायला पाहिजे फायनल. आता मी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. समीर नावाचा आयकॉन खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग करण्याचं काम केलंय. शॉर्ट ऑफ पूल बघायला मिळाला. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजनला. इथे बघा दूरवर प्रवास करतोय. फील्डवर थोडीशी प्लंबिंग होते पण 2 धावा होणार होत्याच पण त्या वाचवल्यात. जबरदस्त फिल्डिंग केली. थ्रो करेपर्यंत 2 धावा या तुम्हाला पुण्याच्या तुम्हाला बहाल होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या होती ती 20 धावा. खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात राकेश प्रभू यांनी करून दिली. पण एक चेंडू खेळू की नको खेळू द्विधा मनस्थित गेले आणि कव्हर पॉइंटला रिझनला अप्रतिम झेल घेताना आपण बघितलं. पुन्हा एकदा समीर तामोरे मॅन फॉर्म दांडी आयकॉन खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदारामध्ये निश्चितच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्याकडे बघितलं जाते. जबरदस्त बॅटिंग चांगली बॉलिंग. हा चेंडूला ब्लो केल्यावर पण चेंडू काय फेकून दिलाय. सरळ निघून जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. विजय ओके चला डीजे वाजू नका. थँक्यू सो मच. तरी नका 10वीची परीक्षा चालू आहे. उद्या भूमितीचा पेपर आहे. पायथागोरस सिद्धांत विसरला तर वाटते लागतील. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर सोपा सिद्धांत आहे हो. आमच्याकडे 12 प्रमेय असायची 6 पाठ केली की मुलगा पास. आता अभ्यासक्रम बदलला. आज पेटेगावमध्ये जागतिक महिला दिन हा देखील साजरा केला जाईल त्यांच्या शाळेमध्ये. न भूतो न भविष्य तो असा महिला दिन तुम्हाला बघायला मिळणार. 5:20 झाले. किती षटकाचा सामना बाकी खूप कठीण आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मार्ग होतो समीर नावाचा गोलंदाज. पुन्हा चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला म्हणतो. हा हा काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. जशी आईने तव्यामध्ये चपाती काढायची लाटायची फुगवायची आणि पुन्हा टाकायची तशा पद्धतीचं बघायला मिळतो. बघा पहिली चपाती फुगवतात तेव्हा बाहेर काढतो दुसऱ्या टाकतात चमचाचं तुपाने फिरवलं जाते आणि मग ते चपाती वाटून पुन्हा हॉटपॉटमध्ये ठेवले. तशा पद्धतीचा चौकार बघायला मिळाला. वॉट अ बैठक शॉट. आता बैठक म्हणला की मग संतांच्या बैठकी आहेत. बैठकीचे अनेक प्रकार आहेत. आता ती कशी बैठक मांडायची हे आपण ठरवायचंय. तेच म्हटलं ना मी बैठकीचे प्रकार वेगळे आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू पडण्यात बाहेर राहतोय. एज घेऊन चेंडू जातो फायनलच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रशांत महाले उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक चांगले क्रिकेटपटू
म्हणून अनेक स्पर्धा गाजवल्यात. पण या स्पर्धेमध्ये बॅटिंग येत नाही कारण बॅटर खूप मोठे आहेत. पण इलियासचं मी कौतुक करेल ना, या संघामध्ये अबाव 40चे 6 खेळाडू आहेत. 6 खेळाडू अबाव 40 5 खेळतायत. लोक फुलतात, खराब चेंडू इथे झेल होऊ शकतो का? चेंडूच्या पाठीमागे स्वतः कॉटन बॉलसाठी गेलाय. 2-2 खेळाडू. व्हॉट अ कॅच! कपिल देव निख्खा याची आठवण झालाय. 1982 मध्ये झेल घेतला होता वेस्ट इंडिज विरुद्ध. तशा पद्धतीचा कॅच घेताना स्वतः गोलंदाज कुठपर्यंत गेला, डीप वेस्टला पर्यंत गेला आणि अप्रतिम खेळ समीर. बघा ही जी कॅचेस आहेत ना, ही मॅन ऑफ द सिरीजच्या वेळेस लक्षात आली पाहिजेत. जे कॅमेरामॅन त्यांनी बघा काय काय दाखवायचं असतं, कधी घ्यायचं असतं, कारण चांगली बॅटिंग त्यांनी चांगली केलाय, चांगली बॉलिंग त्यांनी चांगली केलाय आणि अनमोल झेल असे घेताना बघायला मिळालाय. ना धरतीवर ना हवेवर मी तर तरतोय फक्त समुद्राचा राजा माझ्या पाण्यावर. अशापणे मागेले लोक म्हणतात ना, समुद्र नाही कोणाचा, समुद्र आमच्या बापाचा. आणि खऱ्या अर्थाने आहे हो, त्या पाण्यावर ते तरतात, जीवन रठवले रठवतात आणि कान म्हणतो बघायला मिळणार. तो समुद्र आज लाल मातीचा काळ्या मातीचा बघायला मिळतो. काळ्या काय जाधव साहेब कुठे समुद्र नेऊन ठेवलाय आपण? लाल समुद्र, अंटार्क्टिका, गुलाबी पाणी कुठे जातो? आता रंगीबेरंगी पाणी तुम्हाला खाडीमध्येच बघायला मिळतात. समोर जाऊ पंचाईला, पूर्वी मासे बघायला जातो, पंचाईचं पाणी रंगीबेरंगी बघायला मिळालंय. तुम्ही ही पूर्वेची नदी बघा ना, बाजूला ओहळ बघा कशा रंगीबेरंगी झालाय. कुठे कुठे गेलेत आमची नेते मंडळी. चला आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळून निरंजन घरत हा तुम्हाला बघायला मिळतो. आजच्या दिवसात निरंजन घरतची बॉलिंगची बघितली, वेगळ्या धाटणीची बघायला कारण सामनाचं वेटेज वाढलं आणि अप्रतिम गोलंदाजी करताना मग कोल्हापूर, पुणे, नाशिक, पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग अशा अनेक तालुक्यामध्ये जाऊन ज्याने आपला धबधबा निर्माण केलाय, तशा पद्धतीचा फार पसंतचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. फलकात धावसंख्या आहे ती 30, 2 गडी बाद 2 षटक सफेद, म्हणजे पॉवर प्ले मध्ये धावा व्यवस्थित काढल्यात. पण महत्वाचे 2 गडी. आता चिन्मय पाटील अजून मैदानामध्ये आहे आणि एकाच निरंजन घरत तुम्हाला बघायला मिळाले. बघूया कशा पद्धतीने बघतात 15च्या सरासरी धावसंख्या काढतायत. 6 षटकाचा सामना आहे. यानंतर मग आयोजक 2 कर्णधार निर्णय घेतील की किती षटकाचा सामना असेल. पण न भूतो न भविष्य, तो 5 दिवसामध्ये क्रिकेट पाहिला. नागरे बंधू एवढे दुःखातून असले. आशिष पाटील तुम्ही देखील संसारामध्ये कधी एवढे हसले नसतील एवढे इथे आल्यानंतर हसलेत. आणि तुमचा दिवस म्हणजे कोणता माहिती आहे का? रोज डे. अशा तुमचे हे आवडते दिवस असतात हो. ज्याने आयुष्यभर फुलांवर प्रेम केलं. आता फुल कोणतं आहे तर सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा अनिल पाणे गोलंदाजी करतोय. स्विच हिटसाठी तयार होता, पंचाकडे दाद मागताय, तिथे बाकी चेंडू जातो पॉईंट रिझनला. तिथे गडी बाद निश्चितच समोर उभे होते, नो डाऊट. अतिशय सुंदर पॉलिटिशियन दिलं तुम्ही. शप्पल झाल्यानंतर चेंडू मध्ये तुमचं पाय जे होते ना, हे दोन्ही पाय अष्टांच्या आतमध्ये होते. बॅट वर नाही गेली, चेंडू पायावर आदळला आणि पंचाने योग्य तो निर्णय दिला. नो डाऊट ब्युटिफुल डिसिजन. काय ख्याती बघायला मिळालाय. काँग्रेसकार भरायच्या पंचानंतर A++च भरला जाईल अशा पद्धतीची पंचगिरी म्हणून तुम्हाला बघितलेत. नावं तर ठेवायला अनेक असतात. आम्ही समालोचक आमच्या पाठीमागे बोलणारे लोक अनेक असतात. काय सचिनजी? पण सचिनजी सारखे बसतात की तू एकमेव वक्ता तुमच्याकडे तो करतो, त्याला दाद दिली पाहिजे असे सांगणारे माझे प्रखर बंधू तुम्हाला बघायला मिळतात. पण अशा निंदा करताना मी कधी विचारत नव्हतो. त्यांचा आपल्या कितीचाच हिशोब नसतो. आयुष्यात बना, लोकांमध्ये प्रेम करा, समाजामध्ये कुठे निगडीत राहते व्हा आणि मी आणि अनेकता ही तुम्हाला बघायला मिळायला पाहिजे. शाहू फुलेंचा आंबेडकर हा माझा महाराष्ट्र देश आज अनेक लोकांना तुम्हाला चांगला आदर्श घडून दिलाय. हो, जिथे भिंत चालवली गेली संतांच्या भूमिकेतून, हा माझा महाराष्ट्र. नॅल्सन मंडेलाने माझं महाराष्ट्र इज गॉड. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्राचे प्रत्येक नागरिक हा देव माणूस आहे. अशा पद्धतीची तुलना या महाराष्ट्राची केली. आजच्या महिला दिनाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आले. पुष्कर पाचोचा फलंदाज, खूप चांगली स्पर्धा यशस्वीरित्या खेळलाय, चांगली बॅटिंग अगोदरच्या सामन्यात केलाय. फायर पाचोय संघाच्या खेळ देखील चांगली इथे हुकमत गाजवले. आलेवाडी संघ, नांदगाव संघ, दांडी संघ, हो इथे जोरदार अपील करतायत. फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह. त्याला कॅच साठी फिल्डिंग या आमचे उपसरपंच साहेब देखील बघायला मिळतात. खरं अर्थाने आदरणीय हितेशजी संख्ये साहेब त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढे म्हणतील. कारण पदाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचं, साधं तुम्ही फोन केलात ना, एवढं मोठं क्षेत्रफळ आहे खऱ्या फाटकचं. हितेशजी एवढं मोठं क्षेत्रफळ आहे खऱ्या फाटकचं. या हितेशजी वेलकम. या युवा आमच्या बोईसर शहर प्रमुख रिव्ह कॅच साठी घेतलाय ना. ओके यस कॅच साठी. कॅच आदरणीय मनोजी संख्ये बोईसर शहर प्रमुख त्यांच्यासाठी मला एक मिनिट थांबा, गोंधळ नका करू. रिव्ह कशासाठी घेतलाय सांगा. वाईट साठी. ओके यस.
चला व्यासपीठावर आमचे मान्यवर व्यक्तिमत्व बघायला मिळतात. आदरणीय सचिन लोखंडे साहेब बघायला मिळतात. आमचे उपसरपंच खैरा फाटक आदरणीय श्री हितेजी संख्ये तुम्हाला बघायला मिळतात. या समेत तुम्हाला बघायला मिळतात आमच्या बोईसर शहर प्रमुख आदरणीय मनोजी संख्ये उर्फ बॉब हे तुम्हाला बघायला मिळतात. नंतर तुम्ही जर खऱ्या अर्थ तिकडे विचार केला हा फेअर डिलिव्हरी दॅट्स अ फेअर बॉल जे सुंदर गोलांची हाताळणी जाते. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2.2 षटकं टाकले, 30 धावा झाल्या, 2 गडी तबूत परतलेत. निरंजन घरत आणि काय पुष्कर दोन्ही पास्तळचे सुपुत्र फार पास्तळचे दमदार असे खेळाडू आणि खऱ्या अर्थाने पुष्कर देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग स्पर्धेमध्ये केलाय. काय स्पर्धा घडली हो, जबरदस्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या दिवसात 18,000 लोक वॉचिंग करतात हे मॅचेस. कालच्या दिवसात 12,500 लोकांनी दररोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आणि खूप भरभरून लोकांनी प्रयत्न केलाय. आणि खऱ्या अर्थाने आज मला सांगायला आवडेल की या महिला दिनी निमित्त 4 वर्ष पूर्ण ओम साईला होता. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. पहिला कार्यक्रम ज्याने महिला दिनाची सुरुवात केली ते ओम साई तुम्हाला नेटवर्क बघायला मिळते. ओम साई स्पोर्ट्स पहिला कार्यक्रम कोणत्या ठिकाणी केलं होतं तुम्ही? उमरोळीलाच महिलांचा कार्यक्रम. तिथून बाकी त्याने आपल्या आयुष्यात कॅमेरा माध्यमातून युट्यूबला सुरुवात केली आणि आजच्या दिवसात 4 वर्ष पूर्ण करताना काय जबरदस्त स्पर्धा केल्यात. मग मुंबईचं कॉलेज असो, साठे कॉलेज असो, कीर्ती कॉलेज असो, महानगरपालिकेचा स्पर्धा असो, गणपती उत्सव असो, गरबा असो, क्रिकेटच्या मॅच असो, कबड्डी असो, दहीहंडी उत्सव असो, अनेक आता हल्ली वाटतं तुम्ही लग्नामध्ये देखील जातायत ते देखील तुम्ही बघायला मिळेल. मॅरेज युनिव्हर्सिटी अशा पद्धतीच्या अनेक कार्यक्रमामधून लोकांच्या गळ्याचा ताईत बनणारं ओम साई स्पोर्ट्स आज महिला दिनी 4 वर्ष पूर्ण करतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजेत. ज्या पद्धतीने काम केलं, ज्या पद्धतीने प्रगती केली. सुरुवातीला भाड्याने कॅमेरे घेतलं, भाड्याने कॅमेरा घेतला, स्वतःने एक कॅमेरा घेतला आणि ज्या गावात कोण जात नव्हते पिपळशेट, खर्दा, कासा, जव्हार, वाडा, डहाणू, मोखाडा त्या गावाचं फक्त युट्यूब पहिलं कोणते पोहोचत तो ओम साई आणि आज बघता बघता 12 कॅमेऱ्याचा मालक होऊन तो बसलाय. खरोखर केलेली प्रगती तुमचं मनापासून कौतुक. ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू टटवायचा होता. इथे पंच खुणा होता. दिस इज अ व्हाईट बॉल. चला बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. सॉरी फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघूया. हा तर आपण जात होतो निश्चितच आपल्याकडे कशात नंतर प्रवीण महाजन बैठक व्यवस्था ज्याने आम्हाला करून दिलंय. हे आमच्या अनेक जाती तुम्हाला बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने हितेश भाऊ तुमचं एवढं मोठं क्षेत्रफळ आहे. फोन केला की हितेश भाऊ जाती हजर येतात. आमचे उपसरपंच साहेब आहेत त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. हितेश भाऊ कोणतेही काम असो मला सांगा, मी आहे ना असं शब्द देणारं बघायला मिळतात. खरं असायला पाहिजे. माणूस एकदा निवडून बॉल दिसत नाही सर, ऑन फील्ड डिसिजन द्या. हा मग ऑन फील्ड डिसिजन वाईट. चला व्हाईट बॉल. बॉलर मध्ये आल्या कारणाने काहीच दिसत नाही आणि ऑन फील्ड डिसिजन हे मग तेच बघितलं वाईट दिलं जाईल. रिव्ह्यू तुमचा राहणार आहे. रिव्ह्यू जाणार नाहीये, रिव्ह्यू राहील. पण ऑन फील्ड डिसिजन दिसत नसल्यामुळे तो रिव्ह्यू तुमचा राहणार आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही मानांकित संघ एका साईडला इलियास पठाण सारखा क्रिकेटचा महापितामह आणि एका साईडला 2 महान बॅटर आणि बॉलर बघायला मिळतात. राकेश प्रभू क्रिकेट विश्वातला सर्वात मोठा खेळाडू आणि एका साईडला तेवढाच मोठा खेळाडू बघायला मिळतो महाराष्ट्र घाटीतला तो म्हणजे निरंजन घरत. कुणाची होता अनिर्बाणे गोलंदाजी करतात. चेंडू टटवलाय, ऑन ट्राय केलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. डीप लॉंगचा खेळाडू फील्ड एंड थ्रो करत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावेशी विचार केला तर धावसंख्या होती 33 धावा. जबरदस्त मॅच. 16 संघ मला तुम्हाला बघायला मिळाले. 4 दिवसामध्ये आपण रॉबिनिंग पद्धतीने मॅच खेळल्या गेल्या आणि नंतर रोज 2-2 संघ काढले आणि आजच्या दिवसात 4 क्वार्टर, 2 सेमीफायनल आणि शेवटचा अंतिम सामना असं आपण सामन्याचं इथे बघतो आहोत. पुन्हा जाऊया. अनिर्बाणे मार्गस्थ होते. लेफ्टला मॉर्जुकेट मारा करतायत. इथे बाकी चेंडू टटवला. चेंडूच्या खाली खेळाडू आहे. डीप मिळवला. इथे बाकी झेल पकडला जाते. रोहन आहेत का तिकडे? रोहन यांनी हा दुसरा झेल पकडलाय आणि अशा पद्धती शॉर्ट ऑफ पूल खेळले. ताकद झाले नाही आणि बघता बघता बाद झालेत ते पुष्कर. अशा पद्धती तिसरा गडी तबूत परत आणि फलकाव धावसंख्या बघा कशा पद्धती आपण रिव्ह्यू बघू शकतो. चेंडू पर्यंत बाहेर निघाला शॉर्ट ऑफ पूल खेळले. चेंडूला अंतर कापू शकला नाही आणि सरळ आता सोपा झेल पकडलाय तो म्हणजे रोहन यांनी आणि अशा पद्धती तिसरा गडी तबूत पडत होतो तो सहकार संघाचा. असं निश्चितच आपण ही मॅच जी बघत असतात तर एका साईडला संदीप घरत हे संघ मालक तुम्हाला बघायला मिळते सहकार 11 संघाचे आणि एका साईडला संघ बघायला मिळतो सचिन 11 म्हणजे आमचे सचिन लोखंडे साहेब संघ. बघा संघ आणि दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध एकाच दिशेने बसतात. बघा सचिनजी दोन्ही संघ एकाच ठिकाणी बसलेत. म्हणजे बंधुभाव प्रेम कसं असावं जगाला प्रेम साने गुरुजींचे ते लेख आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीच्या भावना तुम्ही बघायला मिळतात. आता न्यू बॅटर आला तो म्हणजे निश्चितच केविन. हा देखील पास्तळचा खेळाडू आहे. चांगला दर्जेदार खेळ खेळण्याची क्षमता आहे. पास्टर प्रीमियर लीग अनेक वेळा गाजवलाय या केविन नावाच्या फलंदाजाने. आज त्याच्यातलाच एका घातनीची इनिंग तुम्ही खेळतील का? आपल्या संघाला किती स्कोर करून देतं बघायचंय. पुन्हा एकदा
गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात अनिल बाणे, एक नामांकित फलंदाज आणि गोलंदाज म्हणून बघितलं होतं. निलेश फायटर या संघातून खेळताना अनेक पराक्रम, अनेक इतिहास या खेळाडूवर बघायला मिळालेत. तसा गोलंदाज आणि फलंदाज अष्टपैलू खेळाडू काय सेमी बघायला मिळाली ती मॅच. क्वार्टर फायनल सुपर ओव्हर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी घेतला होता त्या सामन्यात. हो, हलक्या वेळी खेळून काढलाय. मी म्हटलं ना की ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. एकेरी दुहेरी धावा देखील खूप काही तुम्हाला आयुष्यामध्ये जीवन देऊन जाऊ शकते आणि यातून एकही धावांची धावसंख्या होते 3 षटकं, 34 धावा आणि 4 गडी बाद. 3 षटकं संपली. हो, निश्चितच आपण जर विचार कराल ना तर रोनक शुक्लाचं मनापासून बघायला पाहिजे. 12वा खेळाडू उपलब्ध म्हणून कायम काम केलंय ते तुम्हाला बघायला मिळालं. सचिन लोखंडे सरांचं सर्व. सचिन लोखंडे साहेब बघा अनेक वेळेला आम्हाला सांगावं लागायचं तुमच्या संघाचा रोनक जो आहे ना तो 12वा खेळाडू म्हणून अतिउत्तम काम केलं. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी असायला पाहिजे. लोकांना लाज वाटते 12 यायचं. आम्ही 12 आम्ही 16 असायचे. कोणाचे घड्याळ सापडायचे, कोणाचे बुट पकडून बसायचे, कोणाचे बेल्ट पकडून बसायचे आणि बघता बघता एकदा संधी आली, एकदा अवर दिली आणि बघायला मिळालंय. तर डीप पिझ्झा दांडी बोईसर दांडीकडनं तुम्हाला प्रत्येक विकेटसाठी ₹200 पारितोषिक दिलाय. डीप पिझ्झा. हो, जबरदस्त गोलंदाजी, अष्टपैलू खेळाचा रनआउटचा मौका होता. प्रेमाने चेंडू मारला तर जोरात पानाचा निघून गेला असता. बघा कधी कधी म्हणतात ना संसारामध्ये आपण खूप टापरी मारतो आपल्या छोट्या मुलाला किंवा लहान मुलीला. मग तो राग येत नाही काय पप्पा मारतात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. या धगधगच्या ट्रॉफ्या, मग ते फोटो सेशन, इंस्टाग्रामवरचे फोटो, उद्याच्या ह्याच्यात मला व्हॉट्सअपवर, मग तुम्हाला फेसबुकवर बघायला मिळतील. आणि आमचे कौतुक करायला पाहिजे. नांगडे बंधूंचं जेवढं कौतुक होईल तेवढं कमी. शिवशंभू प्रतिष्ठानचं तुम्ही जे कार्य करतात ना त्याला सलाम असायला पाहिजे. आणि आशिष पाटील साहेब तुमचा हो काय गोलंदाजी बघायला मिळते. खंडाळ्याच्या घाटात गाडी गेली झोकात तशा 22 धावसंख्या 1 मध्ये बघायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेला का क्रिकेटच्या पाठीमागे ना मोठा विश्व उभा आहे यष्टांच्या मागे. इलियास पठाण सारखा एक मोठा धूर्त कर्णधार म्हणून ज्याचं नाव ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जाते. माझ्या सुंदर समालोचन वर्णन केलं. वाडा म्हणा, नाशिक म्हणा, भिवंडी म्हणा, शहापूर म्हणा, पेण म्हणा, पनवेल म्हणा, गुजरातमध्ये जा संजाण, उमरगाव, नंतर शिरवासा, तलासरी, डहाणू अशा अनेक भागात नामांकित खेळाडू म्हणून प्रख्यात असणारा आणि अनेक तरुणांना आपला क्रीडा विषय दाखवताना. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समीर आतापर्यंत त्यांनी 1.2 चेंडू टाकले, 12 धावा दिल्यात. जबरदस्त पद्धतीने खेळून काढला. काय सुपर ड्राईव्ह बघायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह म्हणतात ह्या खेळाला. अप्रतिम ड्राईव्ह बघायला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच माहिती आहे कोणत्या गोलंदाजावर अटॅक करावं, कोणत्या गोलंदाजावर खेळावं हे चांगलं तंत्रमंत्र आपण बघत आहात ते म्हणजे निश्चित निरंजन भरतकडे बघायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू टाकून झाले 4थ्या षटकातले. 36 धावा आणि 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना संदीप भरत यांचा संघ सहकार 11 तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला आदरणीय सचिन लोखंडेचा संघ. पुणे एकदा त्याला कव्हर ड्राईव्ह डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का इकडे. बाकी आशिष पिंपळे नावाचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. थोडीशी फ्लपिंग झालाय. खराब थ्रो आणि इथे 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पण तेवढंच चांगलं तुम्हाला सुमित ठाकूर नांदगावचा 40+ खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळालं. 2 धावांची धावसंख्या होती 38 धावा. उद्याच्या पेपरामध्ये बघायला मिळतील. अनेक वार्ताहर बघतात ते एमआयडीसी मध्ये कोणी तुम्हाला ₹500,000 दिले की वार्ताहर तिकडे जातात ब्लँकन करतात. पण अशा पद्धतीचं खेळाचं काम देखील करा ना. विनामूल्य करणारं वार्तांकन देखील तुम्हाला बघायला मिळतात. तेव्हा तुमचं वार्तांकन लोकांच्या नजरेत येते. अनेक कामं आपल्याला करता यायला पाहिजेत. अनेक पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करा. मोफतमध्ये ते आपल्या बातम्या टाकत असतात. पुढच्या स्पर्धा जेव्हा सुरू इथे बाकी निखिल खांडा नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू बघायला मिळतो. क्रॅकर इनिंग हो झटपट धावा करण्यासाठी पटाईत असणारा खेळाडू तुम्हाला डावखुरा फलंदाज स्पर्धेमध्ये खूप चांगलं म्हणजे बॅटिंग करताना आपण बघितले. इथे पुन्हा 1 धावा या षटकात बाकी एकेरी दुहेरी धावावर भर दिलाय. धावसंख्या होते 39. समीरचा शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत त्याने 16 धावा दिल्यात. 2 गडी बाद केलेत. सोप्पा जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय समीरने संपूर्ण स्पर्धेत. इथे बाकी जोरदार अपील केलाय आणि वरती गेलाय. पुन्हा यष्टीत केलाय. 56 वर्षाचा खेळाडू डोळ्यामध्ये चष्मा नसताना कोणतं अंजन घालतो डोळ्याची माहिती नाहीये. पण जबरदस्त यष्टी रक्षण करताना बघायला मिळत. वा खरं अर्थाने तुम्ही देखील खेळलेत इलियासमध्ये. ज्या पद्धतीने इलियासचे क्रिकेटचे जे नेतृत्व बघायला मिळतं नाही की वेगळ्या पद्धतीचं कारण जिद्द संघर्ष कशा पद्धतीने बघायचं असं बघायला बाब तुमचं देखील कौतुक. जो आपण कुणाल मोहिते नावाचा खेळाडू आज आपण बघत आहात या विश्वामध्ये त्याला खऱ्या अर्थाने दादा थोडा मॉनिटरचा आवाज कमी करा.
काय यष्टीरक्षण केलंय जबरदस्त. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा विचार असेल ना, तर इल्ल्याचा विचार निश्चित केला जाईल. आतापर्यंत मला वाटतं 6 ते 7 स्टंपिंग असतील, 5 ते 6 झेल पकडलेत आणि जबरदस्त कॉम्बिनेशन त्याच्याकडनं बघायला मिळालं. सोप्पा. आमचे विपुल देखील म्हणतात, की कौतुक करायला पाहिजे ह्यांचं. यस, त्या दिवशी 2 स्टंपिंग, 3 कॅच घेतलेत. आज देखील सकाळच्या सकाळ स्टंपिंग बघायला कॅच बघा. आता देखील चांगली स्टंपिंग. काय फ्लेक्सिबिलिटी. फ्लिक्स ऑफ सेकंद. अवघ्या काही सेकंदामध्ये यष्टीचित केलं गेलं. गडी बाद झाला तर नवीन बॅटर आले ते जितू निजाई. जितूकडे खूप मोठी क्षमता आहे. हिवली गावचा सुपुत्र बघतात त्यांनी मारलेला कव्हरचा षटकार, पण त्याही पेक्षा भावेचा कव्हरचा षटकार आपलाचून होता, जो लेफ्ट आर्म मारतो तिथपर्यंत गेलाय. अनेक अनेक आठवणी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. बघा स्टंपिंग कसा घेतला ऍक्शन विभागामध्ये ओम साहेब म्हणून बघायला भेटे. हा बघा चेंडू पडलाय, पाय बाहेर गेलाय. हा 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 स्टंपिंग झाल्यानंतर तुमचा चेंडू लँडिंग झाला. पाय अप्रतिम. बघा कशा पद्धतीने त्या अगोदर स्टंपिंग झालं होतं. जबरदस्त स्टंपिंग तुम्हाला बघायला मिळालं. खूप चांगलं वर्क. कॅमेरा वर्कचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अनिल बाणे कंटिन्यू करतोय दुसरं षटक. ओके 4 षटक. आता कोण येतो बघूया गोलंदाज. 39 धावा झाल्यात, 5 गडी बाद. बघूया 2 षटकात किती धावा येतात, किती टार्गेट उभे करतात. हा सुमितला 5 रन केलाय. सुमित ठाकूर जो फाईन लागला होता अबाव 40चा, याच मैदानावर गतवर्षी अबाव 40 मध्ये भन्नाट गोलंदाजी टाकण्याचं काम केलंय. आता नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये वडराईमध्ये जबरदस्त गोलंदाजी ह्यांनी केल्या. लेदर क्रिकेटची पर्वणी होते. नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेमध्ये भाटामध्ये नांदगावच्या तिकडे देखील ते पराभूत झाले, पण तिथे देखील चांगली गोलंदाजीचं काम केलं. सुमित ठाकूर लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतोय. हो चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर येतो. शॉर्ट ऑफ पूल खेळले एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावण्याची धावसंख्या होते ती 40. बघूया आता पूर्ण जबाबदारी आहे ना जितून जाई या खेळाडूवर आहे. क्षमता आहे जितूकडे. अनेक मॅचेस आपल्या एकाचावर जिंकण्याचं काम केलंय. चांगली फलंदाजी करताना संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम जितून निजाने केलंय. ती पॉइंट तुम्हाला बघायला मिळते. चेंडू टटवलाय. स्कोर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या रिझल्टला. अप्रतिम चौकार बॅकफुटला आले. चेंडूला पूल केलं आणि अशा वेळी 4 धावा. आणि या 4 धावांचा विचार की धावसंख्या होते ती 44 धावा. 44 धावा फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच. दुसरा सेमीफायनल आपण बघत आहात. एसआरजी म्हणजे निश्चितच तुम्हाला स्वप्नील घरत पूर्वी 11 हा सगळं तुम्हाला बघायला भेटतो. ज्यांनी फायनलमध्ये बॅक टू बॅक प्रवेश केलाय. गत वर्षी देखील फायनलमध्ये प्रवेश केला होता. पुन्हा गोलंदाजी करतायत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जबरदस्त पूल केलाय. डुस कोलेच्या डोक्यावर निघून जाते जिथे मिळतात 6 धावा. शॉर्ट ऑन पूल. चेंडू शॉर्ट पिच होत आहे आणि जबरदस्त षटकार इकडे बघायला मिळालाय. त्या दादा जुना बॉल पोचवा तो बॉल येईपर्यंत. बॉल एक चॉईस करा. धावसंख्या 6 ने वाढत होते 50 धावा. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू 11 धावा निघाल्या. जितून निजायचा विचार केला. जबरदस्त बॅटिंग करतात. मॅच बॉल आलाय. 2 2 चेंडू 10 धावावर जितू खेळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारला. आता दुसरा चेंडू षटकार मारलाय आणि विचार जर केला तर 4.3 षटकार टाकले. अजून देखील 9 चेंडू येणे बाकी आहेत आणि 50 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण दुसरा सेमीफायनल एका साईडला तुम्ही बघत आहात तो म्हणजे संदीप घरतजी यांचा संघ सरकार 11 आणि एका साईडला बघत आहात आदरणीय सचिन 11 यांचा संघ. चेंडू हवेमध्ये. हो काय बनवलाय. बनवून मारलाय आणि सरळ चेंडू जातो फाईन लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. खडखडीत षटकार. चला बघा बॉल मैदानामध्ये आहेत. 1-2 बॉल त्याचा चॉईस करा. धावसंख्या 6 ने वाटत. धावसंख्या होते ती 56 धावा.
धावसंख्या 56 झाल्यात, अजून 8 चेंडू बाकी आहेत. 56 धावा. या षटकात 4 चेंडू 17 धावा गेल्यात. पुण्याच्या सुमित नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला तो महागडा ठरतोय. याला बाकी स्लिप मध्ये उभं केलंय. हा इथे बाकी जबरदस्त शूट टाकला गेला, चेंडू जातोय. निखिल क्षेत्ररक्षण करतायत. याला बाकी स्क्वेअर लेग थोडी फाईट ठेवली होती. धावसंख्या एक निवार्थ धावसंख्या होती ती 57 धावा तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बोईसर प्रीमियर लीग पर्व दुसरी सेमीफायनल या अगोदर SRG उर्वी 11 या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. गतवर्षी देखील तो संघ फायनल मध्ये खेळताना आपण पाहिला होता आणि यावर्षी देखील या संघाला फायनल मध्ये बघत आहोत. पुढच्या बाकी यष्टीचित करण्याचा प्रयत्न दरम्यान नाही. 17 धावा 4 चेंडू त्यानंतर बाकी चांगलं षटक हाताळलं. पहिल्या चेंडूत एक आली, मग बाकी चौकार षटकार, 5वा चेंडू सिंगल आणि 6वा चेंडू डॉट गेला. तर पहिल्या षटकात 18 धावा आल्यात. तर विचार केला 5 षटक 57 धावा, फायनल किती षटकाचं होईल हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये घुरघुरतोय. चला घाई करा प्लीज. बघा एक्झॅक्ट तुम्ही 25 मिनिटामध्ये 5 षटक टाकले, चेंडू गेले, त्याची वेळ आपण बघितलं, टायमर लावला होता, त्याचा भरपूर उपयोग आहे. पण चेंडू गेल्यानंतर येण्यासाठी खूप फार वेळ लागलाय. त्याला घाई करा मित्रांनो, विचार करा, आपल्याला फायनल खेळायचे. म्हणून आयोजक बघा, आम्ही समालोचक देखील कधी बऱ्याच ठिकाणी काम करतो, किती दिवसामध्ये किती सामने केली, किती वेळेत अंतरात कापतात हे आम्हाला देखील असते. म्हणून कधी कधी त्यांचं देखील ऐकत जा. सकाळच्या सत्रात प्रत्येक सामना जर 5 षटकाचा खेळलं असतं ना, तर निश्चितच फायनल देखील 5 षटकाचा खेळता आलं असतं. हो, आता तो येऊ शकत नाही संपूर्ण मॅच संपेपर्यंत. न्यू बॅटर आलेत ते अभिजित, याच गावातले खेळाडू ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली. मोक्याच्या क्षणी त्याच्या हातात चेंडू दिला आणि पुरेपूर त्या संधीचं सोनं केलं त्यांनी. चेंडू टटवलाय, झेल का बघा, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू निघून जाईल. फायनल खेळू खेळून 4 धावा, खणखळीत चौकार, जितून जाई वड पाणी. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जितून जाईकडे शब्द आहे. मागील 5 ते 7 वर्षापासून मी जेव्हा जेव्हा समालोचन करतोय तेव्हा तेव्हा तो मला खेळाडू बघायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा बॅटिंग करण्याची गरज आलाय आणि संघावर संकट आलाय, तेव्हा संकट मोचक म्हणून त्यांनी एक चांगली फलंदाजी करताना आपण त्या खेळाडूला बघितलाय. बढ़िया बल्लेबाजी करते हुए मुसीबत में फंसी टीम को किस तरह से बाहर निकालना है, अपने बल्लेबाजी से टीम को किस तरह से आगे बढ़ाने का काम ये बल्लेबाज वक्त वक्त पे करने का काम करता है. काबिल तारीफ इस बल्लेबाजों की. भूमित्वाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. दोन्ही कट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. यास गुड बॉलिंग, इथे चांगलं गोलंदाजी बघायला मिळाली. यावेळेला बाकी स्टेटरवर चेंडू टाकला, लेग ब्रेकच्या बहाण्याने पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण चांगला कमबॅक केला गोलंदाज. अपकमिंग यंग टॅलेंट भूमीचं मी खूप कौतुक करीन. उनभाट गावचा भंडारी समाजाचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक केलाय. मागील 3 वर्षापासून क्रिकेट विश्वास धबधबा निर्माण केलाय. उनभाव गावातून देखील अनेक अनेक तरुण आम्हाला उनभाट गावातून यावर्षी पाहायला मिळालं. हार्दिकला बघितलाय, अनमोलला बघितलाय. काय जबरदस्त नवीन नवीन खेळाडू तुम्ही बघा. तेजस तर नेहमीच आहे, नो डाऊट. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. काय कमबॅक केलाय. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात भूमीत. चेंडू सटवलाय हवेमध्ये, इथे जिल्ह्यास पडा झेल बघा, किती संपूर्ण चक्र फिरले पण झेल गेले. नजर किती चविष्ट बघायला मिळते. काय कमबॅक केलाय. सुपर क्वालिटी बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी करतात भूमीतला आपण बघत आहात. इथे 61 नजरा देखील खेळून राहिलाय.
शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर अचूक नजर ठेवत असताना इलियासचं कौशल्य असलेल्या क्षेत्ररक्षणाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. यष्टीचित करण्याची ती स्टाईल, यष्टीचित करण्याची क्षमता, जेव्हा सेकंदामध्ये झेल घेण्याचं ते कौशल्य. धावसंख्या आहे ती म्हणजे 61, 61 धावा आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. चांगलं काम केलं या षटकात सुमितनं. महागडं षटक आता गरजेचं होतं षटक येणं, कारण एवढ्या धावा चेसिबल करण्याची चांगली शक्ती त्यांच्याकडे. 3 मोठे बॅटर त्यांच्याकडे लेफ्ट आर्म आहेत. आणि बघूया कशा पहिले मॅच बघायला, कारण 4 गोलंदाजातले 4 षटक मोठे मोहबल्ले आहेत. एकाशाला राकेश प्रभू, एकाचं निरंजन भरत, आणि आता तुम्हाला बघायला भेटत ते प्रसाद पास्टर गावाचा गोलंदाज प्रसाद राऊत आर्थिक इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत राहणार, QA मध्ये काम करतोय. BSc झालं आणि लगेचच नोकरी मिळाली आणि मग क्रिकेट पासून दूर राहिला. हे वित्तभूत माहिती ना आपण जमा करायला पाहिजे. कोण देत नाही, खेळाडू कुठे खेळले, काय करतात हे आपण बघावं. कारण का माहितीये का, एखाद्या खेळाडूचं शिक्षणाविरुद्ध त्याचं शिक्षण म्हटलं तर खरोखर लोकांसमोर आदर्श निर्माण जातोय. आणि शिकणारे मुलं देखील क्रिकेट खेळतात हे समोरच्या लोकांना बघायला मिळतं. सचिनजी हे असायला पाहिजे आणि खरोखर तशा पद्धतीने बघायला मिळतात. वेल एज्युकेटेड लोक बघायला मिळतात. सर्वात आनंद वाटते की तुम्ही म्हटला की आम्ही निश्चितच त्यांना जॅकेट देणार आहोत. आणि ज्या पद्धतीने गणपती विसर्जन करणार तुम्हाला साई सिद्धोबाच्या मंडळातले बघायला मिळतात. केमिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर सगळे ते BE डिग्री झालेले मुलं गणपती विसर्जन करण्याचं काम करत असतात. त्यांना देखील मानाचा सलाम असायला पाहिजे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. हो, काय गोलंदाजी हाताळलाय. पहिल्या चेंडू 6 दिल्यानंतर 4 दिल्या होत्या आणि इतके बाकी जबरदस्त गोलंदाजी भूमीत तुम्हाला बघायला मिळतोय. 61 धावा, 7 गडी बाद झाल्यात. पहिल्याच चेंडू 4 गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलाय. जेवढं कौतुक करावं ना ह्या खेळाडूचं तेवढं कमी आहे. आज 50 झालेत. ज्याला स्त्री आई म्हणून कळली ती जिजाऊच्या शिव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बघा, स्त्री गुणानिमित्त तुम्हाला अनेक नियम आज बघायला मिळतात. काय सुंदर कवयित्रीने लिहिलाय. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली ना तो राधेचा श्याम झाला. हा काय सुंदर बघायला मिळाल. राधे श्यामची जोडी आपण बघायला मिळाला ऐतिहासिक हिस्ट्री निमित्त. आणि महिला दिनानिमित्त बघा इथे चेंडू टटवलाय. कव्हरच्या रिझनचा खेळाडू आलाय. झेल होईल का? व्हॉट अ बॉलिंग! काय जबरदस्त गोलंदाजी केलाय. शेवटच्या षटकात पहिला चेंडू 4 आल्या आणि त्यानंतर 5च्या 5 चेंडू डॉट टाकण्याचं काम केलाय. तो गोलंदाज तुम्हाला बघायला भूमीत. वन अ बॉलिंग! काय कलाटी दिली गेली. असं भाकीत बांधलं होतं की 80 धावा बघायला मिळेल. इथे फक्त धावा झाल्या 61, 62 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत. मी मायक्रोफोन बदल करतो. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. बॅटर लवकर पाठवा. संदीप भाऊ या ना कृपया आपण मैदानावरती या. संदीप भाऊ आमच्या व्यासपीठावरती या ना, विनंती करतोय. संदीपजी घरत साहेब आमचे स्पॉन्सर्स आहेत आणि या गावाचे उपसरपंच म्हणून तुम्ही काम केलाय. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. तशा पद्धतीचं काम. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली ना ती सीतेचा राम झाली. आज महिला निमित्त अनेक हे वाक्य तुम्हाला बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं काय जबरदस्त मॅचेस बघायला मिळाला. 5वा दिवस अविस्मरणीय क्षण. अनेक शतकीय भागीदारी, 62 धावाची भागीदारी, 49 धावा करताना धावपात झाला तो तुम्हाला प्रेमित बघायला मिळाला. 2-3 अर्धशतक तुम्हाला बघायला मिळाली. एक हॅट्रिक बघा. हॅट्रिक फक्त एकमेव आहे राकेश प्रभूची. ते एकमेव हॅट्रिक तुम्हाला बघायला मिळेल. मग या 62 धावा कसं पुढे जातात ऐकूया. एक गोड आवाज पास्तळगावचं प्रीतम भरत. संदीपजी या ना प्लीज. अनेक मान्यवर आलेत त्यांचा सत्कार देखील आपल्याला करायचा आहे. आपली उपलब्धी, आपली उपस्थिती आम्हाला खूप काही ऊर्जा देईल. या गावचे माजी उपसरपंच आणि या आमच्या क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने मेन मुख्य आधारस्तंभ म्हणावा लागेल, ज्याने आम्हाला ह्या धगधगत्या ट्रॉफ्या दिल्यात. या 40च्या 4 ट्रॉफ्या आणि सहकार संघाचे संघ मालक म्हणून आदरणीय संदीपजी भरत आपण कृपया आमच्या मंचावरती आहेत. यस येत आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून या गावातलं बघितलं. प्रसिद्ध उद्योजक मग बघितलं. नाना अनेक उद्योगाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण निश्चितच सेवाजींना आपण नेहमीच बघितलेत. खरोखरच कौतुक असायला पाहिजे. बघा, मालक कशाला पाहिजे आपल्या गणवेशामध्ये असायला पाहिजे. मी आदरणीय महेश नागडे साहेब या आपल्याला देखील सन्मान करतो. संदीप भाऊला विनंती करतो की त्यांचा सर्व कॅमेरामॅन व्यासपीठावर घ्यायचा. त्यांचं यशस्वी स्वागत एक सन्मान चिन्ह करून या स्पर्धेची आठवण म्हणून शिवस प्रतिष्ठानचे महेश नागणे यांना आम्ही सन्मानित करतोय. ही मायाची उबदार ख्याल देखील त्यांच्या गळ्यात टाका. राजाच्या दरबारातली महाराष्ट्र संस्कृतीची आणि प्रेमाने बांधणारे म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही येतील आणि आम्हाला भेटतील ह्याच्यासाठी तुम्हाला बांधलं गेलं जातं प्रेमामध्ये. आणि सुगंध फुलाचा आस्वाद आयुष्यभर तुमच्या संसारामध्ये जटावा. परमेश्वर तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण कराव्या ही तमाम आमच्या बोईसर प्रेमी मंडळ तुम्हाला
मानवंदन. नंतर आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आशिष पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचे. दादा पहिले मायाची शाल द्या, पहिली मायाची शाल द्या, मग पुष्पक उचलन मग द्या. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण आशिष पाटील, प्रसिद्ध उद्योजक म्हणून आपण त्यांना बघत आहात. हे कलोड गावचे वंजारी समाज सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतात. त्याची यशस्वी स्वागत इथे मायाची उबदार शाल देतात आणि आमचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी छोटंसं सन्मान चिन्ह बोईसर प्रीमियरची ही तुम्हाला छोटीशी भेट आणि हा पुष्पगुच्छ तुमचं आयुष्य सुगंधी दरवत राहो याच्यासाठी केलं जाते. आणि आदरणीय संदीपजी घरत माझी उपसरपंच म्हणून आणि या आयोजकाचे मुख्य आधारस्तंभ म्हणून तुमचा सन्मान करताना तुम्ही आमचा सन्मान स्वीकारलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. आमचे युवा सेनेचे म्हणजे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि ज्यांनी क्रिकेटवर आयुष्यावर प्रेम केलं असे आदरणीय मनोजी संघे, खऱ्या अर्थाने बॉब शब्द सांगितल्याशिवाय त्यांची ओळख पटणार नाही. यांचा देखील जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. अनेक क्रिकेटपटू ज्यांनी घडवले तसं आमचा बोईसर वंजारातला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. बोईसर शहर प्रमुख उभाटा गटाचे यांच्या मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन माझी उपसरपंच या बोईसर प्रीमियरचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय संदीपजी घरत साहेब यांचं आम्ही स्वागत करतोय. या सर. आणि त्यानंतर या खैरा फाटकचे लाडके उपसरपंच, मोठं क्षेत्रफळ असं रात्री 12 वाजता असो 1 वाजता असो फोन करा, उपलब्धी दाखवणार ज्यांनी समाजसेवा हीच कधी ईश्वर सेवा हे धर्म स्वीकारला अशा आदरणीय उपसरपंच साहेबांचं म्हणजे निश्चितच तुम्ही विचार करा ते म्हणजे हितेश सखे साहेबांचं इथे यशस्वी स्वागत होते. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यशस्वी. थँक्यू सो मच उपसरपंच साहेब. हितेशजी तुम्ही खरोखर या स्पर्धेला 4 चांद लावले, तुमचं मोठं अनमोल सहकार्य मिळालं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून धन्यवाद. आणि आमचे संघमालक म्हणून मी इथे बघायला मिळालं सचिन 11 इलियास पठाण यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. माझे संघमालक आहे आणि मी विनंती करतोय संदीपजी आपले संघमालक सचिनजी लोखंडे साहेब यांचा देखील आपण यशस्वी स्वागत करायचं आहे. एक मोठं सन्मान चिन्ह देऊन मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे आयोजक केले काय पाहिजे तुम्हाला. आयोजक गप्प बसले आणि त्यांनी सांगितलं पहिलं बक्षीस मी देतो आणि तिथून ही स्पर्धा आम्हाला खरं करता आली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रंगात रंगताना, घरामध्ये नांदताना, आयुष्यामध्ये पैसे कमावून सामाजिक घटना कशी घडवताना देव बघायला मिळालं. ते सचिनजी लोखंडे साहेब तुम्ही केलेला धर्म, तुम्ही केलेली सहायता, तुम्ही केलेलं काम असंच प्रेम आयुष्यभर या बोईसर प्रेमवर ठेवा. आणि पुन्हा जाऊया मॅचच्या समालोचनाकडे जिथे आपल्याशी जोडतात ते म्हणजे प्रीतम घरत. धन्यवाद दीपकजी संके सर. ऐकायला मिळाले आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात. राकेश प्रभूचा पहिला बॉल वाईड यॉर्करने केले सुरुवात. ती दीपक काकाला बघितलं ना की त्याची एनर्जी बघितली की असं वाटते की ही गाडी या वयामध्ये इतकी फास्ट आहे तर 20 वर्षामध्ये कितकी फास्ट असेल. ती वाईड यॉर्करने केले सुरुवात. डॉट बॉल आणि आजचा फॉर्मचा हा फलंदाज क्रॉस पेडेड फटका स्विंग केलाय मिड विकेटला क्लिअर करत चाललाय चेंडू बाउंड्री पार. येतोय षटकार. बीपीएल सीझन 2 उर्फी 11 SRG टीम वाट बघते आमचे विपक्ष येणार कोण. अगदी इथे आपण बघू शकतात वर्षभराने वाट बघितली जाते 365 दिवस जिथे मात्र आपण बघू शकतात यावेळेस मात्र गाभा वाढवली आणि एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. लगातार मात्र दुसऱ्या वर्षी फायनलला आमचा रोया दादा कोणता मंत्र करतायत काय माहिती नाही. अगदी ज्याप्रमाणे गाणं आहे केलाय जादू टोना आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा बोलबाला क्या बात आहे. षटकार गेल्यानंतर आपण बघू शकतात फलंदाज बॅटीला कीज करतोय कारण की त्या बॅटीनेच धावा येत आहेत. बॅटीचा मान सन्मान तुम्ही नेहमीच करा आदरणीय सन्माननीय. युवा सेनेचे प्रतीक पाटील शिंदे गटाचे या. प्रतीक पाटील आपण तिकडे आहात, तुम्हाला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. युवा सेनेचे प्रतीक पाटील शिंदे गटाचे तुकडे या. आपल्या देखील आदराने मंचावर आमंत्रित केले जाईल. प्रतीक पाटील साहेब या प्लीज. पहिला डॉट त्यानंतर लगातार 2 षटकार. सुपर बॅटिंग आणि काय प्रवास राहिलाय निखिलचा या स्पर्धेमध्ये. या 2 जोडीने केलंय कमाल. प्रत्येक मॅच धावा चेस झाल्यात त्याच्या मागे मात्र मोठा हातभार मोठं पाठबळ जे आहे ना या टीमचं ती ही ओपनिंग जोडी आहे जी चाललंय जी धावलंय जी रुळावर वेगाने धावलंय. डॉट बॉल येतोय. 4 बॉल
12 धावा स्कोर कार्डवर. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर बॉल एज लागली, थोडा पुढे प्रसाद राऊत फिल्डिंग प्रश्नचिन्ह हा निर्माण होतोय आणि कॅच तर नाही झाली, परंतु डॉट बॉल आला असता तिकडे मात्र 1 धावे. ते थोडी नाराजगी होणार, कारण की 62 धाब्याचं आव्हान आहे. 5 बॉलमध्ये 13 धाबा झालेल्या आहेत. जेव्हा धाबा येतात ना, पण चांगल्या पोझिशन मध्ये असतो तेव्हा कर्णधार थोडा कूल माइंड राहतो, परंतु जेव्हा मात्र अडचणीत मॅच येते तेव्हा मात्र कर्णधाराकडे लक्ष द्या, थोडा नाराज होतो. कारण की आपण बघू शकतात 13 धाबा धावफलकावर. शेवटचा बॉल बाकी आहे. समोर आहे समीर, ज्याने मात्र सुपर ओव्हर मध्ये सुपर बॅटिंग केली. आपल्या टीमला मात्र 16 धावा बनवून दिला. 17चं टार्गेट नाही पूर्ण करून दिलं गोलंदाजीमध्ये. अष्टपैलू कामगिरी दांडेगावातून बिलॉंग करणारा खेळाडू आणि एक बाजूला दुसरा देखील टिवली गावचा खेळाडू, आणि इकडे मात्र आलाय डॉट बॉल. अगदी स्टंपच्या वरून चेंडू निघून गेलाय. आपण बघू शकता नो स्ट्राईकचा फलंदाज सांगतोय की हा फेअर बॉल आहे, चांगला बॉल आहे. आणि ओव्हर संपत नव्हताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 13 झालेत आणि येणारे अजूनही मात्र 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 48 धावा, सॉरी 49 बनवायचे. चला, या प्रतीक पाटील साहेब, आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण मंचावरती यायचंय. हे आमचे आप्पा मराठे साहेब तुम्हाला बघायला भेटतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ही मोठी पदाची जबाबदारी त्यांनी आहे. अक्षरशः खेळावर कसं प्रेम करावं नाही यावेळेस त्यांच्याकडून. खऱ्या अर्थाने त्यांचा आवडता खेळ कुस्ती आहे. क्रिकेटच्या प्रेमात देखील ते पडले. या दादा, खरोखर बसा स्थानापन्न व्हा. तुमचं येणं आम्हाला फलदायी बघायला मिळते, कारण खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्र म्हटलं की अशा अनेक खेळाशी निगडीत कार्य आपल्याला करावं लागते. या षटकानंतर आपण त्याचं स्वागत करतो. संदीप भाऊ, प्रतीक पाटील, आदरणीय प्रतीक पाटील युवा सेनेचे, आपण देखील मंचावर येण्याची कृपा करावी. इथे डाऊन द लेग साइड बॉल होता. टप्पा पडल्यावर आतमध्ये नक्की आला, परंतु निरंजन घरतला देखील माहिती आहे. रिएक्शन आपण बघू शकतात. खराब बॉल पडला होता. सुरक्षित हा डॉट बॉल आलाय आणि निखिलचा विकेट लवकर मिळणं खूप गरजेचं आहे. गजब फॉर्म मध्ये आहे हे दोन्ही फलंदाज. आतमध्ये आणणारा चेंडू, ही क्वालिटी आहे. उगीच इतका वर्ष क्रिकेट खेळला नाही, दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता. फलंदाजाला चकवत बॅटच्या समोरून चेंडू आतमध्ये आणला आणि क्लीन बॉल यष्टाला उडून गेला. क्या बात आहे. गोल्डन आर्म निरंजन गरत, बाळू नावाने फेमस. यावेळेस आपण बघू शकतात पास्थळची आणबान शान. एक मिनिट, आम्ही संदीप भाऊला विनंती करतोय. आप्पा मराठे साहेब आमचे या महाराष्ट्र राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे मोठी जबाबदारी त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस मोठ्या बघतात. राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या संस्कृतीची प्रेमाने प्रत्येकाला जपणारे मायाची उबदार शान आज खऱ्या अर्थाने तुमच्या खांद्यावर टाकताना आम्हाला तमाम बोईसर क्रिकेट प्रेमीच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात अभिमान वाटतोय. आणि हे तुम्हाला एक छोटीशी भेट आणि सन्मान चिन्ह देऊ, तुम्हाला सन्मान केला जाते. मराठा साहेब, असंच प्रेम तुम्ही आयुष्यभर अनेक लोकांवर केलं, पण हेच प्रेम बोईसर प्रेमवर कायम आवाज असू द्या. कारण आता फक्त तुम्ही बोईसरचे नाही आहेत, तर आमच्या अनेक भागाचे. तर राजकारणामध्ये एकदा गेलं ना की आपण तालुक्याशी जुडतो आणि तालुक्यात तुमचं प्रेम वाढलं म्हणजे अनेक लोक तुमच्याकडे. पण ह्या बोईसर प्रीमियर लीगवर तुमचं प्रेम हे सदैव असंच मिळू द्या आणि तुमचं आयुष्य निरोगी राहो, हीच आमच्या तमाम बोईसर कलाकारांना तुम्हाला मानाचा वंदना. बोल्ड आला नवीन बॅट्समन मानस आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळलाय. काय क्षेत्ररक्षण आहे. सुपर मात्र स्वतःला झोकून देखतो इकडे क्षेत्ररक्षक. एकदम मिळणार सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावर स्वागत आहे. कलाटणी देणारा ओव्हर प्रत्येक मॅच मध्ये निरंजन करतने हाताळले. कंजूस गोलंदाजीचा मारा प्रत्येक मॅच मध्ये. राकेश प्रभूने देखील या अगोदर मात्र प्रत्येक मॅच मध्ये कंजूस गोलंदाजी होती, परंतु या मॅच मध्ये अगदी 2 षटकार आले पहिल्या ओव्हर मध्ये. अगदी सेमीफायनल 2 फटका उंच गेलाय, परंतु गॅप मध्ये आहे. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे. डीप मध्ये पाठलाग सुरू आहे. चेंडू चाललाय, बाउंड्री लाईन पार येतोय. 4 अवघड होता त्यावेळेस मात्र चेंडू अडवणं, कारण की 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धाब्यासाठी चांगला फटका खेळलाय. समीरने देखील मात्र आपलं कौशल्य टॅलेंट दाखवले या स्पर्धेमध्ये. निरंजन घरतच्या अगेन्स्ट आलेला चौकार. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 18.
ओम साई नेटवर्क आपण बघू शकतात. क्वालिटी क्रिकेट पाहायचं असेल ओम साई नेटवर्कला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस मात्र पंचाचा इशारा व्हाईट बॉल येतोय. दुसऱ्या लाईनीच्या बाहेरून जात असताना स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. तिन्ही पंचाचं देखील भरपूर कौतुक केलं जाईल. कधी या स्पर्धेमध्ये आशुतोष व्यवहारे सर, राकेश राऊत सर, जे मात्र प्रामुख्याने 5 दिवस आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय नाईक सर गेले 2 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघू शकता उच्च कोटीची पंचगिरी देखील पाहायला मिळाली. 19 धावा 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 20 धावा 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 61-62 धावेचं टार्गेट. सेकंड सेमीफायनल स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतं मानस, ज्याने मागच्या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयी करण्यामध्ये सिवाचा वाटा उचलला. परंतु इकडे मात्र अपील लाऊड आणि पंचांचं बोट वर प्लम मध्ये अगदी पकडलंय. यावेळेस मात्र आपण बघू शकतात फलंदाजाला जावं लागेल. शफल झाला होता, आतमध्ये आला होता, 3 स्टंप समोर बरोबर पकडला. यावेळेस पंचांनी लेग बिफोर दुसरा झटका. दोन्ही लेफ्टी बॅटरला मात्र आतमध्ये आणणाऱ्या चेंडूवर विकेट मिळवलाय. आजची एक मोठी मॅच आपल्या भेटीला नक्कीच येणार. महिला दिवस देखील आहे आणि अगदी T20 वर्ल्ड कप भारतामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडिया वर्सेस न्यूझीलंड रात्रीच्या 7 वाजता मॅचला होणार सुरुवात. सलग दुसऱ्या वेळा आपण बघू शकतात फायनल मध्ये प्रवेश करताना टीम इंडिया महिला दिन, ती कन्या आहे, ती आई आहे, ती बहिणी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती वहिनी आहे, ती मावशी आहे, ती आजी आहे. अनेक रूप महिलाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन पाटील एक अलग रणनीती या मॅच मध्ये बॅटिंग टीमने यूज केलंय. आतापर्यंत रोहन पाटीलला प्रमोट केलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये रोहन पाटीलला प्रमोट केलेला पाहूया. कधी 40 प्लसचा हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळते आणि फायर क्रिकेट संघाकडून खेळत असताना भरपूर मात्र सामने त्याच्याने 100 जिंकवलेले आहेत. परंतु आज बघूया काय करतोय. मोठा क्रिकेट खेळला, परंतु आज मात्र मोठा क्रिकेट दाखवावा लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून फायदा नाही, मैदानामध्ये स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. बुमराचं नाव जगभरात गाजलंय. असा गोलंदाज होणे नाही असं म्हटलं जातंय. कारण की जिकडे एखादा बॉलर 20-20 ने धावा देत होता, तिकडे बुमरा 16वी ओव्हर 8 रनाची, 18वी ओव्हर फक्त 6 रनाची. आणि त्यानंतर हार्दिक पांड्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. सुपर पॉवर हाताळली त्याने, 10-12 दिले असतात तर मात्र मॅच फरचली असली. कट करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल येतोय. यावेळेस प्रसादने चांगला चेंडू अडवलाय. का अडवलाय? थोडा मात्र तिखट शब्द देखील आला त्याच्याकडे. राकेश प्रभूने सांगितलं हलक्यामध्ये राहून फायदा आणि क्षेत्ररक्षण देखील तगडं असणं फायद्याचं आहे. डॉट बॉल येतोय. दुसरा बॉल टाकण्यात आपल्याला पाहायला मिळतोय. मला तो फील्ड प्लॅनला थोडा टाइम घेतला. ही क्वालिटी आहे. राकेश प्रभूकडे वेग आहे, त्याच्यानंतर हा स्लोवर बॉल जो फसवतो फलंदाजाला आणि हाईटमुळे मात्र जज करणं अवघड होतं. 2 ओव्हर 2 बॉल धावा झाल्यात 20. 2 गडी बाद. रोहन आणि रोहनच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये समीर. थोडं एक आपला एक्सपिरियन्स झोकत असताना की नक्की मैदानामध्ये करायचं काय. तिसरा बॉल घेऊन तयार. यावेळेस गोलंदाज राईट मोरदी राऊंड द विकेट. खोलवरचा चेंडू आहे. बॅटवर मात्र कनेक्शन तेवढं चांगलं नाही, परंतु लॉंगॉनला चेंडू चाललाय. निरंजन दुसरी ओव्हर काय हाताळली. अप्रतिम गोलंदाजी. 7 धावा खर्च केला, 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले. एक बाजूला बघायला गेलं तर सचिन सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनजी लोखंडे अगदी आपण बघू शकतात आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, आनंद घेत आहेत मॅचचा. थोडं मनामध्ये धडधड देखील आहे की सरकार पुढे जाणार की आमचा संघ पुढे जाणार. आणि सरकारचे संदीपजी घरत हे देखील मुख्य व्यासपीठावर आहेत, ते देखील मॅच पाहतायत. प्रत्येक बॉल नंतर खेळ बदलतोय. रोहनने मात्र इकडे हलक्या हाताने फटका सजवलाय आणि तिकडे मात्र पुष्कर चांगलं क्षेत्ररक्षण याकरता तैनात केलं होतं पुष्करला. गली रिजन मध्ये 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 22 झालेले आहेत. दीपक सर आमच्याशी जॉईंट होताना 22 झाले दीपक सर. अजूनही बघायला गेलं तर 40 पाहिजेत.
निश्चितच अशी काही मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एक नामवंत क्रिकेटपटू ज्याची निवड झाली होती ISPL ला, ज्याची निवड झाली रणजी स्क्वॉडला, ऍक्सिडेंट झाला आणि मग बाहेर. आणि इंजुरी खूप महत्वाची. एकदा इंजुरी झाला ना मग त्या पुढे 10 प्लेयर तयार होत असतात. तोच राकेश प्रभू, युरुकाचा सुपुत्र, आता इथे बाकी गोलंदाजी करतोय. आयकॉन खेळाडू म्हणून बघायला मिळतोय. ओ हो, जोरदार अपील इथे करतायत. पण चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जाते. वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकण्याची क्षमता, उंच पुरा दोन्ही कट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे बघायला मिळते. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालाय. पायचीच अपील केलं होतं मला वाटतं इकडे. बाहेर देखील हाईट फॅक्टर देखील आहे. निश्चितच तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त मॅच इथे आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. 22 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातला, तिसऱ्या षटकातला 22 धावा, 62 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. आणि आतापर्यंत बघितलेत ना, 60 धावावर दोनदा सगळं विजयी झालाय. चेसेबल फक्त 82 झाल्यात. 83 झाल्यात. त्याच संघाने त्या चेस केल्या होत्या. पण समोरच्या त्या चेसेबल केल्या. पुन्हा एकदा राकेश भाऊ मार्गस्थ होतोय. ऑफ साईड ऑफ स्टॉप हलक्यापणे चेंडू काढलाय. बघा किती सिन्सिअर क्रिकेट, माइंड गेम ज्याला म्हणतात ना, आपण चांगला विचाराने खेळावं, कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्याला म्हणतात ते. स्ट्राईकवर पुन्हा तोच खेळाडू आहे जो मॅन इन फॉर्म संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि चांगला धावा केल्यात, चांगला विकेट घेतल्यात, चांगला कॅचेस घेतल्यात आणि आयकॉन खेळाडू, दांडीचा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतो. समीर इथे 3 षटकं, 23 धावा. काय म्हणाल प्रीतम? पहिल्या षटकामध्ये 13, पुढच्या 2 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 30 धारदार गोलंदाजी पाहायला मिळते, जी आतापर्यंत सरकार टीम कडून पाहायला मिळाली. आणि आपण बघू शकतात प्रेक्षक वर्ग दोन्ही बाजूला आहेत, ते आजूबाजूलाच बसलेत आणि दोन्ही बाजूला शांतता आहे. आणि आपण बघू शकतात 18 बॉल मध्ये बनवायचे धावा 39. गोलंदाजी मार्कवर निरंजन करत गोलंदाज थोड़ा फास्ट खेळणं, फील्डिंग टीम फाइनल बाकी है। आए हुए दर्शकों को बताना चाहूंगा पिछले 5 दिनों से आप काफी बहुत बड़ा सपोर्ट कर रहे हैं, मैच का आनंद लूट रहे हैं। ये बिल्कुल ग्रैंड फिनाल है, ये सेमीफाइनल है, उसके बाद फिर फाइनल मैच खेला। मैं दर्शक जो प्यार इस बोईसर फिल्म में आपने दर्जाया, इसके वजह आपके सभी के लिए मैं बिल्कुल तहे दिल से स्वागत करता हूँ। ऐसा ही सपोर्ट हर बार जिस तरफ से किसी का भी मैच ग्राउंड पर रहेगा, आप सही दिल से सपोर्ट कीजिए। अगदी जेवढं कौतुक करेल ना आमचे सतीश दादा म्हणा, सचिनजी लोखंडे म्हणा, यांची खूप चांगली साथ मिळते. आणि खास करून साई सदोबा मित्र मंडळ यांनी घेतलेली मेहनत यांना विसरून चालणार नाही. भावेशजी पटेल यांचा मोठा हातभार या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी. खऱ्या अर्थाने भावेशजी पटेलचं देखील खूप खूप धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मला देखील मिळाली या स्पर्धेमध्ये. जास्त बाहेर वाईट बॉल येतोय. राकेश सरांचा इशारा येत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 स्कोर कार्डवर चेंडू झालेत एक. अजूनही 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 38 धावा बनवायचे आहेत. समोर निरंजन. निश्चितच 17च्या 38 धावांची गरज आहे. एक मात्र मॅन इन फॉर्म संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यावेळी बरसात केलाय तो तुम्हाला समीर तामोरे बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, कट केला चेंडू, चेंडू निघून जाईल, डीप कोणत्या रीतीला पाहायला भेटेल. याच चेंडू निघून गेलाय. जबरदस्त बॅटिंग, थोडासा शॉट ऑफ लेग ब्रेक झाला आणि बॅकफुटला जाऊन चांगला पंच बघायला मिळाला समीर तामोरे याच्या बॅटीतून. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. समीरकडे ही क्षमता आहे ना, चेंडूचं अंतर, चेंडूची उंची, चेंडूचं लेंथ क्षणार्धात ओळखतो. त्यामध्ये पदनत्य घेतो बॅकफुट आणि फुटवर. याला बघा थोडासा शॉट ऑफ चेंडू बॅकफुटला गेले आणि अप्रतिम चौका तुम्हाला बघायला मिळतो. सुपर बॅट आहे. यस, या मैदानावर हा फटका खेळल्यानंतर मात्र थोडा ऍडव्हान्टेज आहे बॅटिंग बॅट्समनला, की टप्पा पडल्यावर थोडा बाउन्स जास्त भेटतो, कारण की तिकडे उतार आहे. आणि जिथे आपण बघू शकतो चौकार आलाय निरंजनवर केलेला हल्ला. जोपर्यंत समीर हा मॅच पूर्णपणे ऑन आहे. 28 झालेत आणि इथून मात्र बघायला गेलं तर धावा बनवायचे आहेत 34. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका उंच केलाय. आणि काय होतंय, यस पंचाचा निर्णय येईल तेव्हा येईल, परंतु समीर मात्र चाललाय डगआउट्स कडे. तिसरा झटका दिलाय निरंजन गरतने. काय गोलंदाजी केलंय या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅचला 2 ते 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. अप्रतिम कामगिरी. कांड ऑफ पास्तळ, लेजेंडरी खेळाडू. आणि निश्चितच या स्पर्धेची एक आठवण काय राहील माहितीये का, भावेश पटेल सर्व मॅच खेळलाय. बघा भावेश पटेल तुम्ही जर बघितलं तर असा एकमेव संघ मालक असायला पाहिजे, त्याला सोडून दिला भावेश पटेलला. संघ मालक खरीकडे बसेल पण भावेश नाही, तुला काय करायचंय. आणि भावेश सांगतो थांबा मी नक्की आहे, मी खेळतो. आणि भावेश पटेल सगळ्या मॅचेस खेळलाय. एकदा जोरदार टाळ्या भावेश पटेल असायला पाहिजे. मुख्य आयोजक कोण देखील तुम्ही त्याचंच नाव घेतलं. आणि मग साई सदोबा क्रिकेट क्लब. ओके, वास्तव प्रीमियर लीगचे आमचे बघायला मिळालं. बघा कधी कधी मॅन ऑफ द सिरीज कुलबी समाजचा बेस्ट बॉलर आणि त्याच्या वाटेला फक्त काय आलं, एक मॅच आणि एक धावबाद केलाय. बघा कधी कधी
मनोजी बॉब एक मॅन ऑफ द सिरीज असणारा खेळाडू ज्याला घेतलं गेलं वित्त भरत म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. पण काही असे ना आयोजकांनी सांगितलं समोरच्या संघाला की चांगला गोलंदाज आहे, घेतलं हातामध्ये चेंडू दिला होता, पण मनोजने पुन्हा घात केला आणि चेंडू खेचून गेला महेशनी. आणि अशा पहिले असं या मजेची बाजू जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता न्यू बॅटर तुम्हाला डावखुरा फलंदाज अनिल बाणे जो अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरला होता. 30 धावाची आकर्षक खेळ त्याच्याकडनं आपण बघायला मिळाला. अनेक मैदानं ज्याने आपल्या उमेदीच्या काळामध्ये गाजवली. निलेश पाटकर सगळं खेळत असताना पेण, पनवेल, भाईंदर, वसई, नायगाव अशा ठिकाणी देखील आपलं बॅटिंग आणि गोलंदाजीचा धबधबा जे निर्माण केलाय तोच फलंदाज तुम्हाला उच्ची गावचा बघायला मिळतोय. अप्रतिम अशी बॅटिंग आजच्या दिवसात त्याच्याकडनं केली. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 30 चेंडू. त्याला घाई करा, राकेशची घाई करा प्लीज थोडीशी. यस जाऊया मॅच कडे. सुपर बॉल, सुपर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि निरंजनला माहिती आहे की चेंडू मात्र वर लागलाय, अपील केली नाही. डॉट बॉल येतोय. दिबू भाऊ एकच मॅच खेळलो परंतु ती मॅच सर्वांच्या आठवणीत राहणार. सुपर ओव्हर, एकच मॅच आणि ती सुपर ओव्हर झाली. आणि तुमच्याकडे एकच चेंडू आला आणि धावबाद केलं. निश्चितच आता टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. आता मात्र कुठे आवाज आलाय सरकार 11 पेटेगावचे डीआरएस प्रेक्षक. घेतलाय. चला या पंच डीआरएस घेतलं व्हाईट साठी डीआरएस घेतलं गेलं. बघा दोन्ही संघ एकामेकाने दोघं एक चांगले मित्र आहेत. एका साईडला आपलं सचिनजी रोखोटे साहेबांना बघतात, एका साईडला आपण संदीपजी खरे त्यांना बघतात. सकाळच्या सकाळ दोघं एकत्र वगैरे बसलेत. ह्याची मुगला टोक खायचा त्याची चण्याची टोक खायचं, बाकी काय व्हायचं बघा. जे उपसरपंच साहेब देखील खूप आनंद घेतात. एक काळ आमच्या बीआरसी मध्ये ते यायचे खेळायला. महबूब पठाण तुम्ही आमच्याकडे खेळायला यायचे. याचं पाठिंबाचं कारण वेगळं होतं पण ते आपण इथे बोलू शकत नाहीये. नाही खऱ्या अर्थाने फेअर बॉल आहे, डॉट बॉल आहे. रिव्ह्यू गेला बॅटिंग टीमचा आणि खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी बीपीएल मध्ये हितेश भाऊची देखील टीम पाहायला मिळाली. खैरापाडा टीम होती. या वर्षी मात्र बिझी होते त्यामुळे मात्र त्यांनी टीम घेतली नाही. हरकत नाही. दोन चांगल्या मित्रांचे टीम आमने सामने आणि इकडे क्रिकेटला पुढे नेण्याचं काम केलंय. यावेळेस फटका उंच गेलाय. निरंजनच्या खात्यामध्ये एक विकेट येणार की षटकार, परंतु इकडे आला अनिल पाडे. या वर्षी कमाल करतोय. अप्रतिम खेळ दाखवत असताना गावचा ब्रँड अनिल बाणे फेकलाय चेंडू हॉटेल पार षटकार. दादा यावर्षी कमाल नाही करत, अनेक वर्ष कमाल बोईसर प्रीमियर मध्ये पहिल्यांदा त्यांना आपण घेतलाय म्हणून आपण तुम्ही पहिल्यांदा बघतात. पण अनेक वर्ष पराक्रम करताना खेळाडू आम्ही बघितलाय. काय गाजवलाय हो. 1996 पासून पृथ्वी तलावर आल्यानंतर अनेक स्पर्धा गाजवल्या. अपोलोच्या विरुद्ध तो फार त्याला बॉल द्या जुना पूर्व प्लीज. फक्त आयोजकांना एकच विनंती आहे, पुढच्या वर्षी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 बॉल बॉय ठेवायला लागतील. कारण चेंडू गेल्यानंतर येत नाही आणि गेल्यानंतर चेंडू एक पिंडू आला 4-4 मिनिटं गेली, असे 5 षटकार जर गेले तुमचे 25 मिनिटं. म्हणून ती सामना तुमचा 1 तासाचा 1.5 तासावर जातो. हे जे आपण आकलन केलंय. निश्चितच काही सूचना आपण देतात त्या प्रत्येकाला बघायला मिळतात. आणि अनिल बाणेचा जलवा हा इकडे बघायला मिळत. 34 धावा झाल्यात आणि खऱ्या अर्थाने आता जर तुम्हाला बघायला मिळत 12 चेंडू 28 धावा, 4 जरी षटकार मारले ना तर सामना बघायला मिळतो. म्हणजे इथे जर तुम्ही प्रीतम खरंच म्हटला तर मॅच ऑन आहे आणि खऱ्या अर्थाने हाच तो बॅटर ज्याने क्वार्टर फायनल जिंकून देण्याचं काम केलंय. यस योगदान सर्वांचं झालं क्वार्टर फायनल मध्ये. अनिल बाणेने देखील धावसंख्या केला आणि शेवटला येऊन मानसने देखील षटकार 2 खेचले आणि शेवटची एक धाव इल्यास पटाची ही देखील मोजली जाईल जिथे मॅच टाय झाली. आणि आपण बघू शकतात रोहन पाटील समोर आहे. अभिजित गोलंदाजीसाठी आलेला आहे. चला अभिजितसाठी एक सुवर्ण सध्या उत्तम कांबळे साहेबांकडनं अभिजितला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं हाच तो गोलंदाज 6 चेंडू 24 असताना चांगली गोलंदाजी केलाय. आणि राकेश प्रभूने आता बाकी खूप मोठा विश्वास त्याच्यावर टाकलाय. 12 चेंडू 28 धावा. अभिजित मार्गस्थ होत आहेत. हो चांगला खोलवर चेंडू टाकला, चेंडू सोडलाय तो बिडॉनच्या रिझनला एक धाव बघायला मिळते. बघा क्षेत्राची थोडीशी फ्लपिंग झालाय आणि याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. 2 धावा फलकावर बघायला मिळतात. थोडीशी फ्लपिंग झाली, चुकीचं काम केलं आणि पुरेपूर बघायला. आणि रोहन हा असा खेळाडू आहे जो जास्तीत जास्त ग्राउंड शॉट खेळतो पण धावून धावा काढण्याचं काम अनेक वेळा अनेक मैदानावर करताना आपण रोहनला बघितलं. इथून जर बघितलं 11 चेंडू 26 धावा. 11-26 पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड 36. 11 चेंडू 26 धावा. ऑन साइडला खेळलाय. ओव्हर पिच बॉल होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झाला. मिड विकेटला पुन्हा इथे जितू पाहायला मिळते. एक सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 37. प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत.
इथे मात्र हा विकेट आला तर 200 काय प्राइसलेस विकेट असेल. अनिल बाणे स्ट्राईकवर, ज्याने मात्र निरंजन गरजच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवर षटकार खेचलाय. 10 बॉल 25. निश्चितच खूप मोठी लढत तुम्हाला बघायला मिळते. 10 चेंडू 25 धावा आणि अशा परिस्थितीत देखील मॅच काढण्याचं काम केलं. पण आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला ना, या गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना केलाय. सहकार सनग्रुप 11 असं या संघाचं नाव आहे. बघूया कशा पद्धतीने मॅच चाललाय. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 25 धावा. रोहन खेळतो 4 धावावरती, अनिल बाणे खेळतात 6 धावावरती आणि आता 10 चेंडू मध्ये या 25 धावा तुम्हाला बनवायचे. पुनश्च तुम्हाला मार्गदर्शक खेळाडू बघायला मिळतोय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. 10-25. 10 बॉल 25. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. काय काटे की टक्कर ना, किस तरह से बढ़िया क्रिकेट यहाँ पे होता हुआ. जितने भी इस क्रिकेट की प्रशंसा करें हम काबिल तारीफ करना चाहेंगे. बहुत ही ब्यूटीफुल ऑर्गेनाइजर यहाँ पे करते हुए बोईसर प्रीमियर लीग का आखिरी मैच, आखिरी दिन. ये गेंद हवा में है, मिड शॉट लगाया, गेंद के नीचे खिलाडी बघूया वळवटे जातोय आणि ते झेल होते की ओ अप्रतिम झेल. आणि अशा पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम संदीप भाऊ या गावाचा सुपुत्र आणि या गावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. क्वालिटी क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी. कांबळे साहेब 200 रुपयाचं बक्षीस आणून द्यायचंय. हा नसेल तर 200 रुपये कडे मारायचं आहे, कारण युट्यूबवर आम्ही बोलतो, लोकांच्या जगापर्यंत तुमचं नाव पोहोचलंय. निशान गरज भाऊ देतात का काय तुम्ही? नाही, त्याचं ते देवाणघेवाण असताना प्रिंटिंग प्रेस मध्ये होत असते. आम्ही जातोय तिकडे बुक बनवायला. या उत्तम अजून आहे का? पैसे परत येतील का? पुन्हा विकेट साठी 200 रुपये. बघा 200 जोरदार टाळ्या कांबळे साहेबांसाठी असायला पाहिजे. काय प्रेम केलंय. कोल्हापूर वरनं खास ती मॅच बघण्यासाठी इकडे येत आहेत आणि निश्चितच बेटेगावमध्ये राहताना आज बाकी महिला दिनचा आनंद देखील ते घेणार आहेत. कोल्हापूरमध्ये गेल्या पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, काय काय तुम्हाला बघायला मिळेल. पावभाजी खायची, मिसळ खायची, अंबाबाईचं दर्शन घ्यायचं, ज्योतिबा बघायचं, पन्हाळ बघायचं, नरसोबाला देखील जाता येते. एवढं जवळचे गाव तुम्हाला बघायला मिळतात. कोल्हापूर म्हटलं ना तीर्थक्षेत्र आहे. हो, क्लिप काढा तुम्ही. अफलातून काय कौतुक करावं लागते. काय ट्विस्ट मिळालाय. फास्ट फास्ट बी फास्ट. शेवटची मॅच बाकी आहे. 9-25. अजून देखील मॅच ऑन आहे. पण ज्या पद्धतीने या गोलंदाजाने केलाय, अल्फाबेट्स, कळसुलिपी आणि कसं ते बिलिंग बुक बनवायचं, अप्रतिम वर्क करणारा हा तो खेळाडू. पुन्हा आपल्या शकाला पुढचा चेंडू. हो हो हो, काय धार बघायला मिळते, काय धार बघायला मिळते. जुनं हत्यार आता थोडीशी धार द्यायची की कसं कसाईमध्ये काम करतो बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. ओल्ड इज गोल्ड. जुन्या सोन्याला लाखो रुपये भाव का झालाय हे या चेंडूवर तुम्हाला बघा. संदीपजी, अनमोल रत्न तुम्ही घेतले तर तुमच्या संघामध्ये. आज कळलं की तुम्ही का त्याला घेतलं. बोलू नका, माझ्याकडे राहून द्या, माझ्याकडे राहून द्या. आणि हाच तो गोलंदाज तुम्हाला अनेक मॅचेस मध्ये कामाला आलाय. फुलटा चेंडू इथे दिलाय. 6 धावा बघायला मिळतात. खराब चेंडू. आणि आता इथे बाकी मॅचचे सिच्युएशन बदलताना तुम्हाला बघायला मिळतात. 7 चेंडू 19 धावा. ठक ठक ठक. माधुरी दीक्षितचं ते गाणं तुम्हाला बघायला मिळतंय. चला, 7 बॉल 19 धावा जिंकण्यासाठी फिल्डिंग टीम थोडं फास्ट. फायनल मॅच टॉस पडताना आपण सांगूया किती ओव्हरची होईल. नजरा आकाशाकडे, देवाकडे, प्रार्थना सुरू दोन्ही बाजूला आणि इकडे मात्र षटकार येतोय. भूमीत आम्ही गीत लावू शकत नाही, पण ते असं म्हटलं देवाकडे काय मागू, हे गीत मी लावायला लावलं असतं. बघा भूमीत एक अष्टपैलू खेळाडू. मी म्हटलं ना की ओपटासमध्ये प्रशिक्षण घेताना मी त्याचं प्रशिक्षण घेताना पाहिलंय. एक क्वालिटी क्रिकेटर आहे आणि अफलातून टॅलेंट त्याच्याकडे भरला गेलाय. शाळेचे विद्यार्थी मॅच बघतात, त्यांच्या नशिबातून खो खो, लंगडी, धावणी, पळणी येते. क्रिकेट काही शिकवत नाहीये, पण इथे बाकी क्रिकेट बघता तुम्ही शिकू शकतात. 7 चेंडू 19 धावा. काय चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, काय चेंडूला बनवलाय. माडाच्या वनामध्ये राहताना, शरूची उंच बाग बघताना, उन्हाच्या मैदानावर प्रॅक्टिस करताना, संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार मारताना हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी केलाय. 13 धावा डिफेन्स करायला गोलंदाज कोण आणला जाईल बघूया. प्रसाद राऊतच्या खांद्यावर नशीब, जिम्मेदारी, भविष्य आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन पाटील स्ट्राईकवर असेल, परंतु भूमीतने त्या मॅच मध्ये कलाटणी आणलंय. प्रीतम, मी म्हणेल की प्रसादची मी गोलंदाजी बघितलंय. 6 चेंडू 7 धावा देखील डिफेंड केल्या. 6 चेंडू
14 देखील डिफेंड केला. हे 2 मॅचेस माझ्या लक्षात आहे. आणि प्रसादकडे शब्द आहे डावखोरा लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी टाकण्याची. पण बघूया कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. कारण प्रसादकडे देखील अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवणे डावखोरे गोलंदाजच आपण अनेक वेळा बघायला. पण ज्यामध्ये भूमिती बॅटिंग केलाय ना अफलातून, मी माझ्यावर तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये बातचीत केली की कशा पद्धतीने प्रॅक्टिस केला, होमटॅक्स मध्ये जाऊन कसा शिकला, कसं क्रिकेट घडतोय हे तुम्हाला मी सांगितलं. आणि एक वेगळा दर्जा, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण हा उनपाट गावचा हा देखील खेळाडू आहे. दांडी, उनपाट या पट्ट्यातल्या खेळाडू, पास्तळ म्हणा, सालवड म्हणा, या अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवण्याचं, तारापूरचे खेळाडू म्हणा, अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवण्याचं काम केलंय. 6 चेंडू फोफळांचे खेळाडू, इथे देखील पोखरण, अक्करपट्टी, अक्करपट्टी, अनेक खेळाडू, परनाईचे खेळाडू, पास्तोचे खेळाडू ज्यांनी ही स्पर्धा खूप गाजवली. पहिला बॉल वाईड यॉर्करचा बॉल आहे. टॅप खेळलाय, एकदम मिळते परंतु भूमी स्ट्राईकला येतोय. इथे मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. धडधड दोन्ही बाजूला, सिंगल वर मात्र टाळ्या देखील वाजतायत आणि 2 षटकार खेचले भूमीतने. प्रसाद राऊत शेवटची ओव्हर, 5 बॉल 12 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हॉइस ऑफ प्रीमियर लीग सीझन 2 सेमीफायनल 2, 5 मध्ये 12ची गरज. स्ट्राईकवर भूमीत अप्रतिम दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. आताचा बॉल, महत्वपूर्ण बॉल हाताळण्यासाठी तयार प्रसाद. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल एज लागलाय. सिंगल साठी येत असताना वेगाने धाव पूर्ण केली. डायरेक्ट हिट नक्की आला, परंतु 55 नोट आउट. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 51. 4-11. केविन राठोड क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. राकेश प्रभूने सांगितलं फलंदाज पोहोचला होता. निश्चितच अशा संध्याकाळची वेळ होती आणि अशा संध्याकाळच्या वेळेमध्ये हा गोलंदाजाला आणलं होतं आणि तिथे त्याने हा मॅच जिंकून देण्याचा फरक. त्यावेळेस तो कॉलेज शिकत होता, मला वाटतं FY BSc काहीतरी करत होता आणि मी समालोचक करतो. 6-11ची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम या प्रसाद राऊत या गोलंदाजाने केलंय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. हो हो, इथे बाकी हेलिकॉप्टर उडवलाय. काय गोलंदाजी केला, 3 चेंडू फक्त 3च धावा दिल्यात. जबरदस्त कमबॅक, खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघितलंय. प्रसाद राऊत हा देखील पास्तोचा खेळाडू बघायला मिळतो, फायर पास्तोचा. दीपक भाऊ, 2 ऑनरची नावं आहेत ना वारंवार घेतले होते, खास करून खेळाडूचे. एक रोहित दादा, रोया भाऊ आणि एक इल्लास भाऊ, की हे लकी आहेत. याने स्पर्धा कधी हरत नाही आणि थोडंफार चित्र आता होत असताना, परंतु अजून मात्र प्रसादने या मॅच मध्ये पकडून ठेवलंय. 3दा हा बॉल महत्वाचा. येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. विकेट इकडे मात्र मिळणार आणि मात्र फलंदाज भूमीत यावेळेस बॅक टू डगआउट. 2-10 ओव्हर मध्ये 13 असताना 2 मध्ये 10 ड्रीम बॉल टाकावा लागेल. हा बॉल महत्वाचा बघा, असेल. थोडस या खेळाडू रागावले होते, त्याचे संघनायक, त्याचे खेळाडू. कारण मुंबईला हा न्यूझीलंड आणि इंग्लंड आणि मुंबईला मॅच बघा निघून गेला न सांगता. विपुलजी तुमच्यावर थोडेसे रागावले होते, पण मी म्हटलं होतं ना की याच्याकडे शब्द आहे. 2 षटकाचा सामना, 2 षटक, 2च षटकाचा सामना होईल, नो डाऊट. 2 षटकाचा सामना असेल. आयोजकांनी घोषित केलंय, कोणताच कर्णधार विचारायची गरज नाहीये. 2 षटकाचा सामना बघायला मिळेल, नो डाऊट. काय गोलंदाजी केलाय हो, जबरदस्त गोलंदाजी. आपला कॉलेज शिकत असताना जी धार होती ना, अफलातून लेग ब्रेक बघायला मिळायचं. लेफ्ट आर्म लेग ब्रेक. आता बाकी सामन्यामध्ये 2 चेंडू, 2 मोठे फटके मारावे लागतील. बघूया, रोहनकडची क्षमता आहे, पण गोलंदाज तेवढा वर चढलाय आणि अफलातून टॅलेंट असणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. खूप कमी क्रिकेट काय खेळतो, संसारात पडला, संसार पण चांगल्या ठिकाणी कामाला लागला आणि काम 2 चेंडूला घाई करा. दोन बॉल 10 धावा. हा बॉल खूप महत्वाचा. रोहन षटकार खेचणार की प्रसाद सिंगल, डॉट बॉल काय असेल बघूया. नेक्स्ट बॉल बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, खूप बाहेर आहे. वाईड येणार. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. 2-9. धडधड 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 अशा रीतीने आता हृदय वाजत असेल. कालचीच आठवण आहे, यज्ञेश प्रभूने फिनिश केलेली. 2 चेंडू 9 धावा, 1 षटकार आणि चौकार मारला होता. तशाच पै रंगतदार मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मार्गस्थ होतो. लेफ्ट मोर्चेकडे मारा करतोय. बॅकफुटला गेलाय, चेंडूला केलाय पूर. चेंडू जाईल वाटतंय. षटकार की इथे खेळतो बघायचंय. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण केलाय. जेवढं कौतुक करावं तेवढ्या खेळाडूचं. आणि हा खेळाडू बघायला मिळते तो जितू.
जिथून इस्रायल मॅन फॉर्म तुम्हाला घेऊलीचा खेळाडू बघा अफलातून क्षेत्ररक्षण काय अवघड केलं गेलं 5 धावा संघासाठी वाचवला गेला आणि हा जर कदाचित षटकार गेला असता ना आता बाकी एक चेंडू आणि फिल्डिंग टीमला विनंती आहे बॅटिंग लावा ना लवकर फिल्डिंग लावा 1-8 बॅटिंग टीम बॅट्समन पाठवा ना लवकर 1 बॉल 8 अप्रतिम विजय फक्त बॅट्समन आणि बॉलरच करत नाही विजयी करणारे क्षेत्ररक्षक देखील असतात त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जितू निजाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये षटकार आला असता 1-3 समीकरण राहिलं असतं षटकार अडवला आणि त्याच्यानंतर मात्र आपण बघू शकतात 1-8 समीकरण रोहन पाटील स्ट्राईक वर शेवटचा बॉल फक्त फेअर बॉल टाकावा लागेल प्रसाद आता मात्र फटका सजवला आता षटकार पण आला परंतु उशीर झाला रोहन कडून तिथे मात्र 1 धावेने मात्र विजय मिळवला 1 धावेचं महत्व किती मोठं आहे हे आता कळलं असेल सचिन 11 टीमला चला लगेच या टॉस साठी सरकारी 11 समोरच्या टीमचा कॅप्टन आहे टॉस साठी या चला या आपण टॉस करतो इथे टॉस करूया घाई होते थँक्यू सो मच दादा चला या दोन्ही कॅप्टन चेक इथेच टॉस करूया आपण 2 षटकार सामना खेळणार आहोत दीपक भाऊ खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच बघायला गेलं तर निरंजन घरात दाखवत आहे परंतु प्रसादने 13 धावा डिफेन्स केल्या त्याकरता प्रसादला आम्ही बोलवत आहे मॅन ऑफ द मॅच साठी या प्रसाद दादा या 2 षटकार सामना असेल स्वप्नीलजी